तुमचे ते त्यांना तुम्ही ओळखता कसे? त्यांनी काम केलंय श्याम बेनेगल, भारत की खोज, व्हेंटिलेटर मूव्हीज, त्या मराठीमध्ये तर आहेतच, स्टेजवरती तर ते एकदम प्रख्यात आहेत. जरूर. लोक घाबरलेली आहेत, माझी बायको घाबरलेली आहे पहिली. मी त्यांना सांगितलं मी की भूषणजींबरोबर बोलणं झालंय आणि ते आपल्या इथे पॉडकास्टला येणार आहेत. त्याचं काही आठवतं? स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. वडील कठोर होते आणि मग नंतर तो आवाज झाला की नंतर मग कोणतरी शिक्षक यायचा, मग ते प्रिन्सिपलकडे सगळ्या घेऊन जायचे. तो मला मैदानात बसवायचे 40-45 मुलांना मान खाली घालून. प्रिन्सिपल प्रत्येकाच्या मानेवर डॉक्टर लागूनचा तुम्हाला आमची रिहर्सल असायची. बडाळ्याला सिद्धार्थ कॉलेज जे आहे तिकडे एक रिहर्सलचा हॉल होता. कुमार सोनी त्याचे दिग्दर्शक होते. ओके. आणि डॉक्टरांची 5:30ची रिहर्सल असायची. तर डॉक्टर 5:27ला रिहर्सलला टच पद्धत आहे. आणि अशोक अंडेंचं कसं आहे, अशोक अंडे डिटेलिंग मध्ये ऑर्केस्ट्रा जो नावारूपाला आला ना तो केवळ अशोक अंडेंमुळे. सुरुवातीला ऑर्केस्ट्राला तसं स्थान नव्हतं. ॲज पर माझं जे कॅलिबर आहे त्या कॅलिबरनुसार मला जितकी, आणि माझं डिव्होशन आहे एक क्षेत्रामध्ये, ह्या क्षेत्रामध्ये मी प्रोडक्शन करतो. आभाळम्यापासून मी प्रोडक्शनला सुरुवात केली. अच्छा. पण 100% देणं. आणि मग मी तन मन धन सगळं विसरून मी शूटिंगला वगैरे निघताना घरातनं मी निघाल्यानंतर मी घरच्यांना विसरायचं. निळूभाऊ. काय म्हणता? निळूभाऊ मला, आम्ही कुठेतरी दौरा होता आमचा आणि तिकडे, आता निळूभाऊ पण तसं म्हटलं तर नास्तिकच ना, समाजवादी. तर शनी शिंगणापूरला काहीतरी जायचं होतं आम्हाला. मी भाऊना वगैरे कुठे झालात? मंदार देवस्थळी जे आहे ना, मंदार देवस्थळी हा मुळात परफॉर्मन्स काढून घेणं आणि म्हणजे सिरियल क्षेत्रामध्ये जर म्हटलं ना तर खूप मोजके काही दिग्दर्शक आहेत. मनोज जोशी एक वेगळं, जे ऍक्टर म्हणून तर तो प्रगल्भच आहे. त्यामुळे ते वातावरण. आणि सुकन्याबरोबर तर इतकं म्हणतो ना, इतकं ट्युनिंग होतं ना आमचं. म्हणजे परी माझी जी मुलगी आहे ती मानस कन्या सुकन्याची. म्हणजे तिने ज्या परीला दिलेल्या टिप्स आहेत ना की ग्लिसरीन वापरायचं नाही. अच्छा. विनापटेन पण परीकडनं असंच काहीतरी सीन होता आणि तिला रडायलाच येत नव्हतं. विनायपटे म्हणाले ठीक आहे, एक मिनिट थांब. विनायपटे मग कॅमेराच्या मागे बसले आणि ते दुसरं जे कॅरेक्टर होतं त्याचे फक्त क्यूज देत होते. क्यूज देता देता ते घळाघळा रडत होते आणि त्याने असा फील दिला की परी सीन मध्ये डायलॉग सगळे करेक्ट करून रडली. पण तिथे कसं ते प्रेशर येतं, नो डाऊट येतं. पण त्याच्याकरता ना मनातल्या मला 100 आकडे मोजायचे. राग तर येतोच, 100 आकडे मोजायचे. आणि नंतर मी कसा हल्ली विचार करतो ना, म्हणजे त्यावेळी ब्लँक व्हायचो कारण तेवढी समज नव्हती. पण नंतर काम करत गेल्यानंतर मग ती समज आली. त्यामुळे कोणीतरी फायर केलं, कोणतरी काय बोललं की शेवटी मी विचार काय करतो, कॅमेऱ्यामध्ये मी दिसणार आहे. त्यांनी मला शिव्या घातल्या म्हणून मी माझ्या परफॉर्मन्सवर जर समजा काय त्याचा परिणाम झाला आणि उद्या लोकांनी विचारलं काय रे काय काम केलं तू, मी त्याला सांगणार नाही तो मला बोलला होता ना म्हणून मी असं झालं. हे मी एक्सक्युजेस देऊ शकत नाही. पण तो कधीतरी बाजूच्याला रिॲक्ट होतो, मी कॅमेरा फेस करत असतो. हे होतं. मग तिथे बरेच वेळा कसं होतं की माझ्यावरती 1-2दा असं झालं पण होतं की काहीतरी होतं आणि असंच जास्त चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झाला माणूस. तर मी इतक्या वर्ष काम केल्यानंतर मला माहिती आहे ना, ठीक आहे. आणि माझं म्हणणं काय की ठीक आहे तुम्ही सांगा ना, मी जर समजा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या आणि मी त्याच्यात चुकत असेल तर मला सांगा. पण तुम्ही काय ते हे जर रिॲक्ट झाला तर मग मी नाही ऐकून घेणार ना. एक सर्टन एज झाल्यानंतर मग प्रत्येक वेळा सहन नाही करायचं. सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो मध्ये थिन लाईन आहे ना, तीन लाईन आहे, ते बॅलन्स करायचं. एक्झॅक्टली. आणि मी म्हटलं नाही असं असेल तर मला नाही जमणार. व्हेरी नाईस. आणि मग नंतर ते कळलं, अरे नाही रे भाऊ
क्या जरा प्रेशर है ना, ऐसा है ना, ठीक है ना सर, मगर ये अभी क्या मेरे पीछे आप अगर रिएक्ट कर रहे हो और मैं देख रहा हूँ, पर मला दिसतंय माझ्या अपरोक्ष तू रिॲक्ट होतोयस काहीतरी, की म्हणजे फळांच्या सीझन मध्ये फळं किंवा वेगवेगळ्या वाणी, चांगल्या कापड्यातला वाणी, तिथे मी मॅनेजर म्हणून असायचो. तर त्यामुळे काम करताना कधीतरी एक स्पॉट हाच आला नाही, डिलिव्हरी बॉयच आला नाही. काय करायचं आता, ठीक आहे तू जाशील का, हा जाईन ना. मग त्या सायकलला त्या 2 पिशव्या, सर्फ बाहेर आलाय इकडून डालडा बाहेर आलाय, मागे 15 लिटरचा गिनीचा डबा लावलाय. आता हे त्याच्यानं सायकलवरनं चाललंय, 15वी लावत होते. ओके, अच्छा, तेव्हापासून काम 79ची गोष्ट. सुरुवातीला मी छोट्या छोट्या सिरियल करायचो, त्या म्हणजे काय 20 माणसांचा युनिट, 30 माणसांचं युनिट. त्याच्यानंतर नितीन देसाईचं जेव्हा मी राजा शिवछत्रपती केलं, तिथे येणार तर मी डायरेक्ट डबक्यातनं डायरेक्ट समुद्रातच गेलो ना. आणि तिथे असणारे जे अनुभव, तिकडे 100 माणसांचं 100-150चं युनिट, 100-150च्या लोकांची मनं सांभाळायची. आता अदिती सारंगधर माझं फाइंड आहे. काय म्हणता? येस, ऐकतील ते. हो छान, आणि माहिती आहे तिला, छान छान ती माहिती. भूषण दादा माझा गॉडफादर आहे असं म्हणते ती. त्यामुळे ते म्हणतो ना आबाळ मला, कारण आमचा हे डॉक्टर तोरसेकर जे माझा भाऊ आहे, तिचं वडील पण डॉक्टर. ते म्हणाले माझ्या मुलीला जरा काय असेल तर सांग ना तुझ्या भावाला. किती छान. त्यामुळे तिने म्हणतो ना सुरुवात केली. अशी बरीच मंडळी आहेत. खूप छान. आणि म्हणजे मी असं म्हणत नाही, मी निमित्त आहे. नंतर त्यांची कॅलिबर आणि त्याच्या अशा पद्धतीने ते मोठे होत गेले. दिग्दर्शक, कला दिग्दर्शक नितीन देसाई. त्यामध्ये शिवाजीच्या वेळी कास्टिंग करणं हे एक मोठं हे होतं, शिवधनुष्य होतं. चॅलेंज काय होतं? चॅलेंज मध्ये कसं ना, चॅलेंज मध्ये कसं होतं, कास्टिंग करतो आपण, तर तानाजी मालुसरे कसे दिसायचे, शाहिस्ते खान कसा दिसायचा, औरंगजेब कसं, त्याची स्केच काढलेली असायची. कास्टिंग डिरेक्टर म्हणून फक्त काम करायचो, त्याचे पैसे मी काय घ्यायचो नाही. पण मी कास्टिंग कोऑर्डिनेटर म्हणून मला फेमस केलं होतं लोकांनी. बरं, कास्टिंग कोऑर्डिनेटर ही डेफिनेशन अशी की ते कमिशन घेतात, की मला कोणीतरी बरं एन्क्वायरी यायची आणि काय जाता देखो ना मराठी में कोई कॉमेडी आहे तो देखो, मी नानलस्करांचं नाव सुचवलं. नाही ते मी घरातलं काहीतरी कॉमेडी नोकर असं काहीतरी काम होतं. नानलस्करांनी ते काम केलं. 2 दिवसाचं काहीतरी शूटिंग होतं. त्यांना काहीतरी सर्टन बऱ्यापैकी पैसे मिळाले, मर्यादा, हे सगळं करून त्याच्यामध्ये दुसरं यश अमोल गुलमे. आपण कसं मध्ये सूर्यकांत चंद्रकांत यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आपल्यावर कुठेतरी एक पगडा होता आणि तो पगडा वर मुलकोल्हेंनी कुठेतरी म्हणतो ना आपण. खरंच आहे, मी तेच बघायचं. आता तुम्ही कुठल्या तरी गाडीवर वगैरे राजे असं लिहिलेलं असतं, तिथे तुम्हाला अमोल कोल्हे दिसतात. अगदी अगदी. तर ही कुठेतरी म्हणतो ना पण, आणि ते शेवटी ना कुठे काहीतरी ते जागृत आहे शेवटपर्यंत. राजे काय म्हणतात कसे उत्स्फूर्त इथून येतं. तेच म्हणतात त्या कामामुळे. आणि ते कसं ना, तो जे सगळे जे अलंकार वगैरे सगळे घालत असताना तो नमस्कार करून ते घालायचं. ते तयार होता ना, ती मेकअप आणि कॉस्ट्युम्स घातल्यानंतर गळ्यामध्ये ती कवड्याची माळ वगैरे हे सगळं घालून ते घातल्यानंतर ते सगळं त्याला तो नमस्कार करून मग ते घालायचं. पडलं तर काय करायचं. विल नॉट बिलीव्ह, सोनोपंतांची तुला झाली, शिवाजी महाराजांची सोनोपंतांची जिजाबाईंची तुला झाली. 1:30 वाजेपर्यंत प्रचंड भरलेलं ढग भरले होते. कधीही पाऊस आणि खूप प्रेशर. कसं होणार. सीन दोन्ही संपले. 2 वगैरे वाजले असतील. सकाळी 7 वाजल्यापासून 2 पर्यंत हे 2 सीन झाले. कॅमेरा आतमध्ये गेला आणि धो पाऊस. पण नंतर आता मी म्हणतो तुम्हाला, अक्षय कुमार वरनं मी आपल्या अक्षयकडे येतो. अक्षय मसूरकर हे जे काय माझ्या आयुष्यात आले, त्यामुळे ना तो एक माध्यम आहे, स्वामींच्या संपर्क करण्याचा एक माध्यम आहे. त्यामुळे त्यांनी ना आंतरिक कुठेतरी जी परिपक्वता आहे ना ती त्याच्यामुळे आली. त्यामुळे आता कसं आहे ना,
आता वाईट वाटणं बिटणं वगैरे या गोष्टीच्या पलीकडे गेलेलो आहे. ते माझ्या विषय निघाला म्हणून सांगतो. डिसेंबरमध्ये माझी बायको एक्सपायर झाली. त्यावेळी बरं मी खूप कमकुवत आणि एकदम डळमळीतच, म्हणजे मला काय बारीक सारीक रस्त्यावर बारीक कोण गरीब दिसलं तर डोळ्यातनं पाणी येणारा माणूस. आणि अशा वेळी एक तर माझी मुलगी आणि अक्षय, या दोघांनी जे मला खंबीर ज्या गोष्टी आहेत त्या बघायला तुम्ही नाही आहात, पण तुम्ही जरी नसलात तरी तुमचे ब्लेसिंग्स, तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही जिथे कुठे आहात तिथून त्या बघत असणार याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटत असणार. मला माहिती आहे. मिस यू. तू जितकी साधी होतीस तसाच मी आहे असं मला वाटतं. वसू, 37 वर्ष आपण संसार केला. खूप आनंदाचे क्षण तू मला दिलेस. तू मी परी आपल्या तिघांचं जे काय रॅकेट होतं, आपण आयुष्यात खूप धमाल केली, खूप मजा केली. पावलोपावली तुझी आठवण येते. परी, डोळ्यातलं पाणी बघितलं तर रड चिडशील माझ्यावर. तू जो काय मला आधार दिलास, त्या गेल्यानंतर मला जे खंबीर केलास, मला परिपक्व केलास, मला इथे परळ आणलंस, मी तुला इतका पण विरोध केला नाही. कारण मला जगाची ताकद तू दिलीस. गुणगुणतो आता मी एकटाच असल्यामुळे मी स्वतः, म्हणजे मला काय असं बंधन नाही, त्यामुळे मी छान गातो. जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए, जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें. द एपीएन पॉडकास्ट शो हा, या शोचा मी एक भाग झालेलो आहे. आणि या कुटुंबामध्ये मला द एपीएन पॉडकास्ट शोच्या निमित्ताने मी त्यांचा एक सदस्य झालेलो आहे. ही मुलाखत परागदादांनी घेताना म्हणजे समोरच्याला खूप ओपनली आपण बोलू शकलो, मनमोकळेपणाने मी बोललो. माझ्या सगळ्या मनाची कवाडं मी उघडी केली. आणि ह्या द एपीएन पॉडकास्ट शोमुळे मला स्वतःला रिवाइंड करता आलं, माझ्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या स्टेजमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी पराग नेसरीकर तुमच्या सगळ्यांचं आपल्या तुमच्या आवडत्या शो मध्ये, द एपीएन पॉडकास्ट शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज आपल्या इकडे जे गेस्ट आलेले आहेत, गेस्ट सेलिब्रिटी आलेले आहेत, त्यांचं नाव ऐकलं आणि त्यांना पाहिलं आणि त्यांना जर त्यांना तुम्ही ओळखता कसे, त्यांनी काम केलंय श्याम बेनेगल, भारत की खोज, व्हेंटिलेटर मूव्हीज, त्या मराठीमध्ये तर आहेतच, स्टेजवरती तर ते एकदम प्रख्यात आहेत. आणि त्याने असे काही काही रोल्स केलेले आहेत, जसे राजा शिवछत्रपती किंवा आणखीन असे खूप काही, त्यांच्याच तोंडून ऐकूया. आणि नन अदर दॅन भूषण तेलंगजी. नमस्कार. नमस्कार भूषणजी. आज तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात, आमच्या स्टुडिओमध्ये. खूप खूप थँक्यू म्हणू शकतो मी, दॅट्स ऑल. आणि तुमच्याकडून खूप ऐकायचं आहे. जरूर. लोक घाबरलेली आहेत, माझी बायको घाबरलेली आहे पहिली. मी त्यांना सांगितलं मी की भूषणजींबरोबर बोलणं झालंय आणि ते आपल्या इथे पॉडकास्टला येणार आहेत.
कोण ते सेक्रेटरीचा रोल करणारे, म्हणजे असं तर नावाने त्यांना माहिती होतं, पण म्हणाले हा. मग नंतर त्यांनी पावती दिली, सांगितले हा काय ते विलनचं काम होतं, बापरे असं वगैरे. तो हा इंटरव्ह्यू लपून बघणारच का त्या? नाही नाही नाही, आहे ते कॅमेऱ्याच्या पाठी तेच आहेत. हो हो. मी आता माझी दोरी त्यांच्या हातात आहे असं म्हणाल. नाही, पण तुमचा हा लुक आहे ना एकदम छान वाटतो. तुमची Thank you. टोपी बघितल्यावर मला असं वाटलं मी पण टोपी घालू. अरे वा वा, अरे म्हणजे काय, स्वतःला घालून घेतोय. येस. आता मित्रांनो तुम्ही सांगा मला, मी मला ठीक दिसतं. आणि कसं माहितीये, हा एकदम. दुसऱ्याला टोपी घालण्यापेक्षा स्वतःला टोपी घातलेली कधी चांगली असते. मी आज टोपी घालून इंटरव्ह्यू घालणार. येस. थँक्यू सो मच. तर भूषणजी, तुम्ही मला सांगा की इथे यायला काही त्रास वगैरे झाला नाही? बिलकुल नाही. कसं असतं ना की आता आपलं बेसिक बोलणं झालं, हो बोलणं झाल्यानंतर ना एक प्रत्येक समोरच्या माणसाकडनं मिळणाऱ्या ज्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात ना, त्या कुठेतरी जाणवतात. बरोबर. त्यामुळे ना आपण स्वतःच्या इच्छेने आणि एका उत्साहाच्या भरामध्ये आपण येतो. अगदी अगदी. त्यामुळे मला खूप एक तर उत्कंठा होती ओके. तुमच्याकडे, तुम्ही मला बोलवलं येस. आणि माझं मनोगत व्यक्त करायला. कसं असतं ना की आपण खूप गोष्टी केलेल्या असतात आणि त्याची दखल कोणतरी घेतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. ट्रू. तर त्यामुळे अशा वेळी तुम्ही बोलवलं, तर त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि इथे त्यामुळे येताना कुठला त्रास, आणि अशा वेळी त्रास हा कधीच वाटत नाही. सो नाईस. तर आपण स्वेच्छेने जातो आणि छान गप्पा मारायला जातो. येस येस. त्यामुळे मस्त छान गप्पा मारूया. आज आपण गप्पा मारूया एकदम अगदी. मनमोकळेपणाने. अगदी आणि तुमचा प्रवास आणि पूर्ण सगळ्या गोष्टी खूप अगदी. काही असे तुम्ही म्हणजे आपण बिहाइंड द सीन्स मध्ये काही बोललो, पण Yes. ते तर कव्हर करूया. पण आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. येस. Right? तर मित्रांनो, आपण आता ऐकत होता भूषणजी काय सांगत होते, त्यांचे असे किस्से आपण खूप ऐकूया. चला त्यांच्याकडे जाऊ. तर भूषणजी, तुम्ही मला सांगा बोला. की आजचा मूड कसा आहे इथे, ह्या मोमेंटला तुम्हाला काय वाटतं? ह्या मुमेंटला मुळात ह्या वास्तूमध्ये खूप सकारात्मकता आहे. याचं कारण, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, हो. तर ज्या वास्तूमध्ये ज्या व्यक्तींचा वास असतो, त्या जर सकारात्मक असतील तर त्या वास्तूला, म्हणजे वास्तू ही तथास्तू म्हणते असं नेहमी म्हणतात. हो हो. त्यामुळे ती जी पॉझिटिव्हिटी आहे वाव. ती ह्या वास्तूमध्ये आहे. थँक्यू. आणि मग आतमध्ये तुमच्या स्टुडिओमध्ये एंटर केल्यानंतरच त्या वास्तूचं जे म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या जाणवतात. आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह व्यक्ती, वा वा. तुम्ही येस किंवा वहिनी, येस येस. त्यामुळे म्हणतो ना आपण की कुठे इंटरव्ह्यू किंवा मुलाखत असेल तर लिटिल बिट थोडंसं कुठेतरी एक बारीकचं टेन्शन असतं. बरोबर. पण आपण एंटर केल्यानंतर आपल्यामध्ये जे एक बेसिक बोलणं झालं, आपण तसं म्हटलं तर पहिल्यांदा भेटतो, ट्रू ट्रू ट्रू. पण भेटल्यानंतर 2 मिनिटांमध्ये जेल होणं जे म्हणतो आपण, कनेक्ट होणं जे म्हणतो आपण, ते मला मिळालं. त्यामुळे आता पुढचं सगळं सोपं होणार आहे. वा वा. मला पण तसंच वाटते. अगदी अगोदर मला थोडं दडपण वाटलं, अक्षय त्यांच्यामुळे हो. आपली ओळख झाली म्हणा. पण थँक्यू अक्षय. पण Yes. येस अक्षय. अक्षयचे मी पण आभार मानतो येस येस. की अक्षयमुळे मला ही तुमच्याशी भेटण्याची संधी मिळाली. हो थँक्यू अक्षय. किती शॉर्ट नोटीस मध्ये झालं. हो, हो. आणि रिअली म्हणजे ह्याला म्हणतो आपण तो योगायोग म्हणू शकतो. अगदी त्यांची इच्छा असेल तर आपण त्यांनीच जुळवून आणलेलं अगदी, आहे आणि त्याचं माध्यम अक्षय आहे. अगदी अगदी खरंच. आणि आय लुक फॉरवर्ड की आपलं रिलेशन असंच मस्तपैकी मजेदार फ्रेंडली राहून दे 100% येणाऱ्या टायमामध्ये. अगदी. तर आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करतोय. Yes. तर वेळ न दवडता डायरेक्टली मी प्रश्नाकडे येत होतो असा की मला हा प्रश्न नेहमी प्रत्येकाला विचारायचा असतो, पण तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात? म्हणजे या नाटक म्हणा किंवा या कला क्षेत्रात म्हणू शकता. हे थोडंसं अनुवंशिक आहे. म्हणजे माझे वडील हे शास्त्रीय गायक होते हो आणि ते नाटकात वगैरे पण काम करायचे. त्यामुळे ते त्यांच्याकडनं कुठेतरी येणं म्हणतो ना, पण आपसूक कुठेतरी अनुवंशिकपणे ते आलं. ओके. त्यामुळे मी बालमोहनमध्ये होतो लहानपण. माझं सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते. ओके. तर तिथे गड आला, पण सिंह गेला नावाचं जे काय आपल्याला धडा होता हो. बालभारतीमध्ये. राईट. तर त्याच्यामध्ये मी तानाजी मालुसरे केलेलं पहिल्यांदा, फर्स्ट हिरो. तर त्यामुळे ते केलं. आणि नंतर ते म्हणतो ना, घरातनं मिळणारं प्रोत्साहन आणि
नंतर ते हळूहळू वाढत गेलं आणि ते इनबिल्ट कुठेतरी असल्यामुळे त्याच्याकडे कल तो आपोआप होत गेला. आणि मग म्हणजे मी क्लासिकल गाण्याचा पण प्रयत्न केला. तुम्ही गाता? क्लासिकल गायकांच्या मी नकला करायचो. क्या बात आहे. म्हणजे आता वयोमानानुसार मी जरा थोडंसं ते थोडं माझं आता कमी झालं. अच्छा. पण मी रेग्युलर वेगळं माझं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे 1970 साली माझी मुंज झाली. त्या मुंजीमध्ये वडिलांनी म्हणजे मुंज ही फक्त सकाळची असते, संध्याकाळी वडिलांनी रिसेप्शन ठेवलेलं हो. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर वसंतराव देशपांडेंचं गाणं ठेवलेलं. काय म्हणताय. गिरगावचा एक हॉल होता वा वा. इथे आणि त्या गाण्याला मग वसंतराव आचरेकर हे तबल्यावर होते, गोविंदराव पटवर्धन हार्मोनियमला साथ होती त्यांची आणि वसंतराव देशपांडे शास्त्रीय संगीत जे पहाटे 4 वाजेपर्यंत चाललं होतं. वडील माझ्या साथीला होते. माझा काका अरविंद पिळगावकर, तो माझा काका. हो. येस. अरे वा. तर त्यामुळे ती सगळी मंडळी होती. बाबांचं त्याच्यानंतर पूर्ण नाव काय. त्यांचं नाव शंकर तेलंग. तेलंग. ओके. ज्यांना आनंद, त्यांना ऍक्च्युली पेट नेम त्यांचा आनंद होता. ओके. तर त्यांना आनंद तेलंग असं म्हणायचं. तर त्यामुळे त्यांच्यामुळे ते क्लासिकल तो म्हणतो ना ते कुठेतरी उपजत येतं ना आपल्याकडे. हो. आणि त्यामुळे मग ते घरी मी तबलाच्या ऐवजी म्हणजे ते स्टूल वाजवणं वगैरे व्हायचं. म्हणून मला तबलाचा क्लास लावला गेला. हो. आणि त्या क्लासच्या लावण्यामध्ये जो शिकवायला जे मास्तर यायचे, हो. मला काही ते जमत नव्हतं. तबला म्हणजे टेबल वाजवणं आणि तबला वाजवणं याच्यामध्ये फरक आहे, जे मला कळलं नाही. Yes. त्यामुळे ते मास्तर होते ते तबला डग्यामधून मला चिमटा काढायचे आणि तो चिमटा माझ्या इतका जिवारी बसला की मी म्हटलं मला नाही तबला वाजवायचा. त्यामुळे मी असे मास्तर. त्यामुळे म्हणजे ते माझा तो पिंड नव्हता म्हणजे. त्यामुळे मग नंतर ते सोडलं आणि मग मी असं कुठेतरी आता अशोक अंडे आमचा मित्र आहे. अशोक अंडेकडे मंगलगाडी दंगलगाडी ज्यांच्या सुरुवातीचा हे होता त्याच्यामध्ये आम्ही कोरस बिरसला वगैरे अशोक बरोबर असायचो आम्ही. तर त्यामुळे ते संगीताचं गाणं मग त्या वेगवेगळे गाणे म्हणायचे. ते चक्री नावाचा एक प्रकार असा आहे, गाण्यातनं गाणं. त्यामुळे ते ट्रिपला वगैरे जाताना 2 ग्रुपमध्ये मारामाऱ्या व्हायच्या की भूषण आम्हाला भूषण पाहिजे एवढी गाणं एंटरटेनमेंट. आणि मग ते रात्रभर गाणी म्हणणं आणि विनोद करणं ते थोडंसं इनबिल्ट असल्यामुळे ते घडत गेलं. सो नाईस. मी अशी सुरुवात झाली. पण लहानपणी तुम्ही कसे होतात, म्हणजे कसे की खोडकर गंभीर की स्वप्नामध्ये रंगलेले. नाही, स्वप्नामध्ये रंगलेलं नाही. ते थोडस म्हणतो ना वडील पण माझ्या तसे म्हणजे म्हणतो ना बेरकी असतात म्हणतो ना आपण. बेरकी म्हणजे नॉट इन म्हणजे सांगायचं की त्या माझ्यामध्ये म्हणतो ना की त्या जरा खोडकर वृत्ती माझी बऱ्यापैकी होती. ओके. की नकला करणं. एखादा माणूस ओके. म्हणजे वडील पण ते म्हणतो ना की हा कसा ते करून दाखवायचे. मग त्यामुळे ती नंतर मला कॉलेजमध्ये असताना मला सवय लागली की एखादा माणूस समोर आला आणि त्याने पाठ फिरली की 3ऱ्या मिनिटाला त्याची नक्कल करून दाखवायची. त्यामुळे ते एंटरटेनमेंट करता म्हणतो ना तिथून ती सुरुवात झाली. तो कॉलेजमध्ये असताना वेगळे प्रकार करणं की आता दोस्ताना सिनेमातलं गाणं होतं बनेच्या दुश्मन दोस्ताना हमारा वगैरे. तर त्याच्याकरता आम्ही तो आनंद सिनेमा ठाण्यामध्ये जो आहे तिकडे आम्ही जाऊन ते पहिलं सिनेमा सुरू झालेला ते गाणं असायचं दोस्ताना हमारा. तर त्याच्यामध्ये माझा केस बीस भरपूर होते आणि माझा लुक थोडासा शत्रुघ्न सिन्हासारखा होता. त्यामुळे मग मी थोडं ऐसा करके फिर यहाँ पे वळण घेतला होता. आणि त्या सिनेमामध्ये जसं तो पिक्चराइज झालेला तसं कॉलेजच्या गॅदरिंगला आम्ही तसं शूट केलं की 2 जण येतात जाऊ करतो. इकडून बच्चन सारखा दिसणारा एक गरिबांचा बच्चन होता कॉलेज मधला. आणि मग त्याने भने चाहे दुश्मन हे गाणं म्हणजे वेगवेगळे प्रयत्न करणं असं कुठं आणि 4 लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असं पहिल्यापासून पिंड असल्यामुळे त्यामुळे मग ते पुढे होत गेलं. व्हेरी नाईस. पण आता तुमचे बाबा शास्त्रीय गायक होते बरोबर, तर या कलेचा तुमच्या आयुष्यावर काही प्रभाव पडला का, म्हणजे कसा पडला, गाण्याचा वगैरे काही पडला? हा गाण्याचा निश्चित पडला की म्हणजे मी जे म्हणतो ना की म्हणजे मला लहानपणी कुठल्या तरी नातेवाईकांचं कोणाचं लग्न असायचं आणि मग मला बोलवलं असायचं आणि मग कुठलं तरी गाणं अरे हा ते गाणं म्हणणं ते गाणं. आणि मी त्याला लहान होतो आणि लहानपणी ते म्हणतो ना क्लासिकल हरकती ज्या आहेत त्या लिलया घेतल्या जायच्या माझ्याकडनं. बरं मला काळी पांढरी पट्टी बिट्टी काही कळत नाही.
ओके. संगीतात मधलं म्हणजे औरंगजेब नाही म्हणणार मग, पण संगीतातली माहिती असायची आणि सुरामध्ये कुठे चुकायचं नाही, तालामध्ये कुठे चुकायचं नाही. चोख. त्यामुळे त्या परफेक्शन नावाचा जो प्रकार आहे ना, की आता स्टार मेकर नावाचा आपल्याकडे ऍप आहे, हो हो हो. त्याच्यामध्ये माझी साधारण एक 300-400 गाणी मी वेगवेगळ्या पद्धतीने काय म्हणता? मी म्हटलेली आहे. मराठी, हिंदी, मराठी हिंदी सगळी. तुमचं ते त्यावेळेचं लहानपणीचं पहिलं गाणं म्हणा किंवा असं काही आठवते का तुम्हाला त्यावेळेचं? आत्ताचं नंतर आपण करूया, पण त्यावेळेचं काही आठवतं की तुम्ही काय म्हणत होता? गीता रामायणामधलं जे होतं ना, स्वय श्रीराम प्रभू, थोडंसं आम्हाला ऐकू शकतो? आवाज जरा थोडासा वयोमानानुसार म्हणजे ऑन Yes. पेपर वयोमानानुसार Yes, yes. मी नाही येत असं दिसायला नाही, नाही, बिलकुल नाही. मला काही म्हणजे असं आवडतं. हा म्हणजे आणि असे पण तुम्ही हा नाही सांगायची ते गरज मी टिकवलंय. मी ऑन पेपर मी स्क्रीन एज मध्ये 50 आहे, येस एक्सपेक्टेड. त्यामुळे ते ऍब्सोल्युटली. श्रीराम 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 स्वय श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. क्या बात आहे. मस्त मस्त. आणि ही गाणी तर राजरामर आहेत आणि आपण अजूनही आपल्या घरात ऐकत हो, असतो. म्हणजे आता सुधीर फडकेंबद्दल पण सांगायचं तर आता सुधीर फडकेंचा स्वरगंधर्व सुधीर फडके नावाचा सिनेमा आलेला, हो हो हो. त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. कुठला स्वरगंधर्व सुधीर फडकेमध्ये मी सुधीर फडकेंचे 2 मामा दाखवले. हो 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 आठवलं. त्यातला येस. एका मामाच्या भूमिकेमध्ये वाव. मी आहे. मस्त मस्त मस्त. खूप छान. पण लहानपणीचे कुठले मजेशीर किस्से काही आठवतात तुम्हाला सांगायला जर का असं म्हटलं तर कुठले एखादा दुसरा? लहानपणीचे तसं म्हणजे हे नकला झाल्या अशी कोणती खोडकर मधली गोष्ट म्हणते मी, की जेणेकरून वडील बाबा कधी मारबीर खाल्लाय का आई बाबांचा? मार म्हणजे अगदी पाडे पर्वाच्या हे म्हणायचं तर त्यावेळी कशी एक शिस्त होती ना, हो शुभंकर ती म्हटली नाही अगदी. की मग छडी. तुम्ही किती भाऊ बहीण? सॉरी मध्ये मी आणि माझी मोठी बहीण 2. 2 जण. ओके ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी. ओके. आम्ही 2 जण. आणि मग तिचं लग्न जाऊन ती हैदराबादला गेली ओके. आणि नंतर मी एकुलता एक. पण मी तेच म्हणत होतो की लहानपणी मार कोणी जास्ती खाल्ला? मार मीच खाल्लेला आहे बऱ्यापैकी. मग ताईचा कधीतरी पाय दुखायचा, मग ताई म्हणायची जरा मला पाय दे ना हा. पायावर. मग पायावर उभा राहून पाय दे. येस येस येस. मग ते पाय देता मध्येच जोरात पाय मारते, ती मस्ती पाहिजेच. काय रे काय चाललंय असं ते वेगळं व्हायचं. असायचं. आणि पाडे म्हटले जायचे. चूक काय झाली का मग ती हातावर माथेरानवरनं छडी आणली होती. बापरे. ते माथेरानची छडी वगैरे हो, त्यावेळी ती- जाम ती फेमस famous असायची. छडीला ती- चपचप आलीच. ते गोदरेजच्या कपाटमधनं ती काही न बोलता फक्त कपाट उघडलं आणि छडीला हात लागला. आई छडी घेतली. नाही आई नाही, आई माझी एकदम मृदू, हो म्हणजे आई इतकी साधी होती की म्हणजे भाजीमध्ये सुद्धा कधीही म्हणजे बार्गेनिंग नावाचा प्रकार हो. कधीच केला नाही. म्हणजे कधी खूप खूप गरीब गाय म्हणतो ना आपण तशा. आणि वडील कठोर होते पण धाक होता, कॉम्बिनेशन होतं मी तसं पाहिजे. चांगला होता. पण प्रेम पण म्हणजे कसं ना, वयोपरत्वे नंतर त्यांच्यामधलं हे वय झाल्यानंतर ना माणूस लहान होतो. अगदी. त्यामुळे ते जाणवतं की त्यांच्या जाण्याच्या काही दिवस अगोदर म्हणते मी शूटिंगला जायचं असेल तर मग ते विचारायचे कुठे चाललास शूटिंगला, आज नको जाऊच ना. हो म्हटलं जावं लागेल ना मला शूटिंग. बरं ठीक आहे जा, पण लवकर येशील. मी म्हणतो ना, पण माणूस कसा बदलतो वयोपरत्वे, अगदी अगदी. त्याचं ते उदाहरण आहे. आई तर माझी एकदम गरीब गाय. गरीब काय. शाळेमध्ये कसे होता तुम्ही? म्हणजे शाळेमध्ये अभ्यासामध्ये कसे होता? सरळ विचारलं नाही, सरळ म्हणजे ओपनली विचारलं ते सरळ नाही. ओपनली सरळ वाकडं विचारलं तरी चालेल. कारण अभ्यास आपल्याला काय हा पॉडकास्ट काय अभ्यासावा किंवा असं नाही. शाळेमध्ये म्हणजे सुरुवातीला मी बालमनमध्ये होतो, हा. त्याच्यानंतर बालमन स्ट्रिक्ट ऐकलेलं होतं आणि हो, एकदम छान डिसिप्लिन. तिकडे सगळे संस्कार मिळाले. एक्झॅक्टली. छान म्हणजे प्रश्न अप्रतिम, म्हणजे वादच नाही. प्रश्नच. त्यानंतर मग मी डोंबिवलीला शिफ्ट झालो. ओके. मग डोंबिवलीला धनाजी नाना चौधरी बौद्ध
ते तो व्रात्यपणा जो म्हणतो ना आपण, तसं की बरं तिकडे कसं होतं की दरवाजे, जो वर्ग होता वर्गामध्ये 2 दरवाजे हो आणि या बाजूला खिडक्या असं असायचं. right. एखादा शिक्षक यायला उशीर झाला हम्म. तर व्रात्या म्हणजे जवळजवळ समजा समजा 50 मुलं असतील तर 50 मधली 45 मुलं ही व्रात्य होती, सगळेच म्हणजे जवळ सगळेच जवळजवळ. त्यामुळे मग ती चुरस राहायची की कोण जास्ती. कोण जास्त. तर त्यामुळे मग दरवाजे बंद करायचे, खिडक्या बंद करायच्या हम्म. आणि सगळा मिळून मोठ्याने आरडाओरडा करायचा, हा. केऑस. आणि मग नंतर तो आवाज झाला की नंतर मग कोणतरी शिक्षक यायचा, मग ते प्रिन्सिपलकडे सगळ्या घेऊन जायचे. मग मला मैदानात बसवायचे 40-45 मुलांना हा. मान खाली घालून. अच्छा. प्रिन्सिपल प्रत्येकाच्या मानेवर व्हूप व्हूप अशा छड्या मारायच्या. काय म्हटलं. तर त्यामुळे ते छानपैकी. अशा शिक्षा. वा. किंवा त्यावेळी फाउंटन पेन असायची, हो हो पण पांढरा शर्ट आणि ते असल्यामुळे ते फक्त फाउंटन पेन मागे हो पुढे बसलेला जो मुलगा असायचा त्याला फक्त निब लावायची. ओके. त्याचं पसरत ते जातं. कम्प्लीट असं मोठं. अगदी. वा वा. म्हणजे हे म्हणजे असे कोण मस्ती करणारे असतील त्यांना आठवेल, अरे मी पण हे करत होतो. नाही, म्हणून आपण पण त्याच्यामधले होतो. म्हणून कदाचित त्यापासून फाउंटन पेन बंद होऊन मग हो. बॉल पेन सुटला. त्याशिवाय त्याने चांगला शर्ट घातला, पहिला दिवस असेल, दुसरा दिवस तशी इंग उडवायची. म्हणजे छान कलरफुल. एनिहाऊ मस्तीची गोष्ट झाली. पहिल्यांदा तुम्हाला या कलाक्षेत्रामध्ये नाटकाचं स्वप्न म्हणा किंवा अभिनयाच्या साईडला पहिलं कधी स्वप्न म्हणा किंवा संधी मिळाली असं सांगू शकतो? कशी मिळाली? आणि ठाण्यामध्ये आमची एक संस्था आहे, कला सरगम ठाणे नावाची. ओके. या संस्थेमध्ये मला म्हणजे म्हणतो ना आपण जे संस्कार घडवणं, की सुरुवातीला कसं मी लोकनाट्यात वगैरे काम करायचो, की म्हणजे त्यावेळी त्याला एक दिशा नव्हती की कुठे काही कसंही करायचं, आणि आपण जे काय करत होतो ते ग्रेट असं स्वतःबद्दलच्या एक अचाट आणि अफाट कल्पना होत्या. हम्म. पण कला सरगम ठाणे नावाची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आल्यानंतर आपण काय आहोत, आपली जागा कुठे आहे हे कुठेतरी कळलं. आणि तिथे कुठेतरी वळण लागणं म्हणतो ना, की आपण म्हणजे मी भीष्माचा रोल नाही करू शकत, मी 78वा कौरव आहे, हे कळण्याची जी जाणीव आहे वा. ती इथे कुठेतरी या संस्थेमध्ये झाली. म्हणजे त्याच्यामध्ये मी उल्लेख करेन की प्राध्यापक डॉक्टर विजय जोशी म्हणून आहे माझे गुरु. हे तुमचे गुरु. त्याच्यानंतर दिलीप पातकर म्हणून आहे, खरेंद्र दिलीप पातकर, पातकर. ते नाही येत आता. ओके. हे मित्र जे आम्ही गणपती उत्सवामध्ये कार्यक्रम करायचो. आमची संस्था गणपती उत्सवामध्ये नाटकं करून मग फार्स वगैरे करायचे, Right. आणि त्यातनं मिळणारा जो पैसा आहे Right. तो पैसा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये टाकायचा. अशा पद्धतीने ते सगळं काम सुरू. ते होतं. तर त्याच्यामध्ये म्हणजे आता उदय सबनीस म्हणून आहेत, हो. सुनील गोडसे म्हणून आहेत, ते ठाण्याचेच ना? ठाण्याचे. ते सबनीस. येस. तर हे सगळे आम्ही एका ग्रुप मधले. ते लक्ष सिरियल वगैरे मध्ये पण आहेत आणि खूप मुव्हीज मध्ये. हो. ते उदय सबनीस, येस येस. सुनील गोडसे म्हणून आहेत. हो. त्यांचे मिसेस पण काम करायचे ना? हा, ती काम करायची. मला साधारण काही वर्षापूर्वी हो, आठवते. स्निग्धा सबनीस म्हणून. नंतर नरेंद्र बेडेकर म्हणून हो, ऐकलेलं आहे. म्हणजे जो निवेदन आणि याच्यामध्ये Yes. खूप बऱ्यापैकी नाववाला आहे. असं. त्यांनी नाटक बसवलेलं, त्याच्यामध्ये घनदाट नावाचं त्यांनी नाटक बसवलेलं राज्य नाट्य स्पर्धेत. 1989 मध्ये होतं ते, आणि त्याच्यामध्ये मला अभिनयाचं पारितोषिक मिळालेलं. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मिळालेलं पहिलं बक्षीस. कुठलं? घनदाट. घनदाट. लेखक विक्रम भागवत म्हणून होते, वा वा. आणि विक्रम भागवतांचं नाटक होतं ते, जे विनय आपटेंनी केलं होतं ओके. प्रोफेशनल. वा. ते मी राज्य नाट्य स्पर्धेला गेलेलं. तर त्यामध्ये विक्रम भागवतांचं नाटक ते. आणि नरेंद्र बेडेकर, त्यामुळे मला मिळालेलं पहिलं बक्षीस. आणि मग तिथून त्यामुळे त्याचा सुरुवात तुम्हाला हा, मग नंतर हळूहळू सिरियल्स, सुरू झाली. 13 एपिसोडच्या सिरियल्स होत्या. Right. मग तिथून बारीक सारीक, तसेच होते. हा, त्यामुळे काय असं एपिसोड आता 500 एपिसोड वगैरे होतात. बारीक सारीक कामं. पण तुमची त्यावेळेला असे कोण इन्स्पिरेशन ज्यांच्याकडून बाबा एक म्हणतो ना रोल मॉडेल्स असं काही, जेव्हा हे तुम्ही त्यावेळेला होता, म्हणजे आता याच्यामध्ये ना मी 3 नाव घेईन. कोण होते? हा. डॉक्टर श्रीराम लागू, हा बात आहे. त्याच्यानंतर निळू फुले, नंतर प्राध्यापक मधुकर तोरडमल. या 3 लोकांचे माझ्यावर म्हणजे बेसिकली मधुकर तोरडमलांचे माझ्यावर बऱ्यापैकी संस्कार आहेत. म्हणजे त्यांना मी फॉलो करायचो. की बेसिकली वाक्य कशा पद्धतीने स्ट्रेस करून किंवा कुठल्या शब्दावर जोर देऊन
आणि मग ते त्यांच्याकडनं मिळालं. निळूभाऊ आणि डॉक्टर लागून बरोबर मी 2 व्यावसायिक नाटकं केली. त्यामुळे बरोबर काम. हो, निळूभाऊंबरोबर मी रण दोघांचे नावाचं नाटक होतं. क्या बात आहे. त्यामध्ये मी कसं होतं हा, म्हणजे एखादा हो ग्रेट. दोघंही कमाल. म्हणजे डॉक्टर लागू थोडेसे जहाल मतवादी होते, म्हणजे हो. नास्तिक वगैरे असं सगळं असल्यामुळे. असे होते. पण ते म्हणजे दोघंही त्यांच्या लेवलला मी कामाबाबतीत म्हणजे मी मध्ये अत्यंत चोख. म्हणजे डॉक्टर लागूनचा तुम्हाला सांगतो, आमची रिहर्सल असायची बडाळ्याला सिद्धार्थ कॉलेज जे आहे तिकडे एक रिहर्सलचा हॉल होता. हम्म. कुमार सोने त्याचे दिग्दर्शक होते ओके. आणि डॉक्टरांची 5:30ची रिहर्सल असायची. तर डॉक्टर 5:27ला रिहर्सलला टच वाव. आल्यानंतर चहा तयार असायचा, चहा पिणार आणि 5:30ला रिहर्सल सुरू म्हणजे सुरू. म्हणजे शिस्त कशी असावी क्या बात. हे डॉक्टर लागूंकडे शिकलो. त्यामुळे आम्ही एकदम आम्ही 5 वाजल्यापासून बाबा डॉक्टर यायच्या आधी आपण तिकडे हजर पाहिजे. रेडी. कामं तशी म्हटले तर बारीक सारीक होती, बरोबर. पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर इतक्या प्रतितयश नटांबरोबर काम करायला मिळते. आणि निळूभाऊ तर डाऊन टू अर्थ, म्हणजे एकदम म्हणजे कमाल व्यक्तिमत्व होतं. जबरदस्त. आणि मृदू स्वभाव, समजून घेणं आणि कसे. अत्यंत गोड व्यक्तिमत्व, मनस्वी व्यक्तिमत्व. वाव. मस्त. त्यामुळे निळूभाऊंबरोबर वगैरे. त्यामुळे ते जे लोक आहेत ना, हे आणि हे संस्कार म्हणतो ना, माझी संस्था हो. कलासर्गम नावाची जी संस्था, किंवा अशोक अंडेकडे पण मी एक चौरंगमध्ये ते होतो. पण स्ट्रिक्ट आहेत ना तसे. नाही, अशोक आहेत तरी. नाही रागीट असं कसं आहे, हे स्ट्रिक्ट असे दिसतात तरी. तो जाम पर्टिक्युलर आहे. म्हणजे मराठी म्हणण्याच्या नंतर त्यांना भेटायला गेलो, म्हणजे तुम्हाला सांगतो ना, तो जो अनुभव बघितला ना मी, त्यांचा चेहरा, अर्थात कदाचित खूप माणसं भेटली म्हणून असतील, पण तो असं वाटलं. नाही तो शिस्तबद्ध आहे. हा, आहे. आणि अशोक अंडेचं कसं आहे, अशोक अंडे डिटेलिंग मध्ये ऑर्केस्ट्रा जो नावारूपाला आला ना, हा. तो केवळ अशोक अंडेंमुळे आला. सुरुवातीला ऑर्केस्ट्राला तसं स्थान नव्हतं, मानाचं स्थान जे म्हणतो आपण, क्या बात. की ते जे ग्रँजर आहे, की एक्झॅक्टली. ज्या पद्धतीने म्हणजे ते जसं म्हणजे नाटकामध्ये जसे चंद्रलेखा होती, खूपच. की त्यांचे सेट, की पडदा उघडल्यानंतर त्या सेटला टाळ्या मिळायच्या. अगदी अगदी. तसं अशोक अंडेंचं जे मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, आझादी 50, परत त्याच्यामध्ये वैविध्य आहे, माणिक मोती, आम्ही मराठी आणि त्याच्यामध्ये अभ्यास. खरंच. म्हणजे आम्ही 1-1 वाजेपर्यंत तिथे नोट्स काढणं वगैरे असायचं. हो ना. आणि त्यामुळे ते जे संस्कार आहेत ना, की आजच्या घडीला मी जे आहेत ना, त्यामुळे ह्या सगळ्या लोकांची नावं घेणं ग्रेट. हे खूप गरजेचं आहे. की अशोक अंडे आहे रे, किंवा माझी कलासर्गम नावाची संस्था आहे, राईट. ते मंदार देवस्थळी आहे, ज्याच्यामुळे मला फुलपाखरू मध्ये भूमिका मिळाली, की जी सिरियल संपून आज 10-12 वर्ष झाली, पण अजूनही माझ्या कॅरेक्टर सहित मला आज कालपर्यंत माणसं रस्त्यात भेटतात. वाव. की प्राध्यापक उकिडवे तुम्हीच केले होते ना येस सर, मस्त. आता पण मी तुम्हाला तीच आठवण करत होतो, सेक्रेटरीचं काम. आणि म्हणजे मोलकरणबाई, हो, म्हणजे तुमची कामं अशी आहे ना, ठसा उमटून जातात. आणि कसं असतं ना, की आता मी हे प्रोफेशन एक्सेप्ट केलेलं आहे, त्यामुळे या प्रोफेशन मध्ये मला जे काय आहे ते मला 100% दिलंच पाहिजे. खरंच. आणि ऍज पर माझं जे कॅलिबर आहे, त्या कॅलिबर नुसार मला जितकी, आणि माझं डिवोशन आहे ह्या क्षेत्रामध्ये मी प्रोडक्शन करतो. आभाळम्यापासून मी प्रोडक्शनला सुरुवात केली. अच्छा. पण 100% देणं, आणि मग मी तन मन धन सगळं विसरून, मी शूटिंगला वगैरे निघताना, घरातनं मी निघाल्यानंतर मी घरच्यांना विसरायचं. माझं शूटिंग मग संपूर्ण त्याच्यामध्ये झोकून देणं. घरी आल्यानंतर 10 मिनिटं काहीच बोलायचं नाही, बायको वैतागायची त्यावेळी. एवढं तुम्ही. आणि तो लोड असायचा ना. बरं त्यावेळी कसं सेटल, आणि त्यावेळी आभाळमयाच्या वेळी वगैरे कसं होतं, की आम्ही एका खांबी तंबू होतो. आता कसं वेगवेगळे HODs आणि अमुक तमुक, आता भरपूर माणसं वाढलेली आहेत. जे एक माणूसच करायचा, म्हणजे कास्टिंग मी करायचो, अकाउंट्स बघायचे, हिशोब ठेवायचे, त्याच कॅसेट घेऊन एडिटिंग मध्ये द्यायच्या, सकाळी उठून लेखकांकडे जाऊन त्यांच्याकडनं सीन आणायचे. कारण त्यावेळी इतकं प्रगत नव्हतं, त्यामुळे ते लिहून ते सीन घेऊन यायचे. टेक्नॉलॉजीचा आता उपयोग, त्यामुळे त्याच्याकरता लवकर उठून सगळं, त्यामुळे फुल डिव्होशन. आणि जे म्हणजे हेक्टिक खूप असायचं सगळं ते. त्या हेक्टिक प्रकारामध्ये काम करताना ना,
त्यामुळे मग त्या शरीराकडे थोडीशी आबाळ होणं, मग तो डायबिटीस लागला ठीक आहे. मागे. आणि वेळेचं पण कधी कधी हा, आणि कामाचं कामाचा प्रचंड प्रेशर Pressure आणि परत त्यामुळे ते कसं झालं, ती प्रेशर घ्यायची सवय लागली. आता पण सुद्धा मी काही काम करत असेल, भले अभिनय करत असेल किंवा प्रोडक्शन करत असेल, तर त्यामुळे ना मी खूप अलर्ट असतो. आणि मुळात दुसऱ्यावर विसंबून न राहता आपण आपल्या लेवलला तयार असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे वेळ पाहणं, एक वेळापत्रक आयुष्याला कुठेतरी आलेलं आहे या क्षेत्रामुळे. आणि ते टिकवून तुम्ही ठेवलं. आणि आता कसं आहे ना, मी इतक्या वर्ष काम करतोय, मी जनरेशन गॅप नावाचा प्रकार ठेवला नाही. खूप छान ना. मी 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या माणसांबरोबर तितकाच ओपनली बोलू शकतो, हसत खेळत. आणि आत्ताची जी जनरेशन, नवीन जे जनरेशन आहे त्यांच्यावर त्यांच्याबरोबर पण, आणि ते पण सांभाळून की त्यांना आपला कंटाळा येता कामा नये. आणि मी ते सगळं बॅलन्स करून जे किती म्हटलं ना, बोलावं, किती किती बोलावं, किती डिस्टन्स ठेवावा, हा, exactly. ते आता तुम्ही सांगत जास्त अगळपगळ करू नये, किंवा समोर तांबडच जास्त करत असेल एक्झॅक्टली. तर त्याला किती कंट्रोलमध्ये ठेवावं. सो नाईस, सो नाईस. त्यामुळे ते गरजेचं आहे तुम्हाला, आणि ते तुम्ही केलं तरच तुम्ही या क्षेत्रात टिकू शकता. आणि कसं असतं ना, की तो जो एक प्रकार असतो ना, की आमच्या काळी असं होतं बरं का, हा ॲटिट्यूड मी ठेवलाच नाही. आमच्या काळी वगैरे ना, आता जे आहे ना, ते एक्सेप्ट करणं हे खूप गरजेचं आहे. खूप आणि ते तुम्ही केलं तरच तुम्ही या, कारण स्पर्धा भरपूर आहे. हो, तुम्ही नसाल तर तुमचा दुसरा पर्याय, भरपूर पर्याय. इमिजिएटली अवेलेबल. त्यामुळे तुम्हाला ते एक्सेप्ट करावं लागतं. आणि प्रोफेशन म्हणून तुम्ही केल्यानंतर तुम्ही तेवढं काय बाबा, हा ठीक आहे करूया. त्यामुळे मग, आणि तुम्ही बेसिकली तुम्ही लवेबल वाटला पाहिजे. बस ऑलवेज हवेशी वाटले पाहिजे. हवे आपण गेल्यानंतर अरे भूषण आला, हे जे म्हणणं आहे ना, बस बस. की तेच आहे ना, "ए, वा वा, आणि ते समोर येतो अवॉइड करायचं. हा वा वा", हा ॲटिट्यूड असेल तर मग काय होतं ते कळत नाही. आणि मी समोरनं विचारायचो, अच्छा. बरं मला सतत विनोद आणि हे हू करायची सवय असल्यामुळे मी कधी कधी माझा सिनियर कोण ऍक्टर असेल तर मी विचारायचो. अरुण नलवडेला मी एकदा विचारलेलं, मी बोर करत नाही ना, किती छान, किती छान. तुला कंटाळा येत नाही ना, इरिटेट होत असेल तर सांग, अरे नाही रे काय वेड्यास काय, चांगला करतो तू. वा. ही पावती. मस्त मस्त ऍक्टर. त्यामुळे ही जाणीव म्हणणं, आपण कुठे आहोत हे आपल्याला कळणं हे गरजेचं आहे आत्ताच्या घडीला. सो नाही, सो नाही. पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3-4 तरी नावं तुम्ही गुरु म्हणून सांगितले म्हणा किंवा त्यांच्याकडून शिकले, तर आपण जर एक असं 1 बाय 1 घेतलं, डॉक्टर श्रीराम लागू, म्हणजे एक एक गोष्टी अशा खूप शिकल्या असतील, पण त्यांच्याकडून एक एक ही गोष्ट त्यांच्याकडून ही शिकलो, निळू फुले म्हणजे निळूभाऊंकडून हे शिकलो, असं जर सांगायचं म्हटलं तर सांगू शकाल का? एखादी 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 नाव घेऊन पॉसिबल आहे का? मग डॉक्टर लागू असतील ना, डॉक्टर लागू हे आपलं काम भले आपण भले ते दौऱ्यावर कमी निघायचं, ते पुस्तक वाचत बसायचं, कुठेही अगळपगळ अजिबात चर्चा नाही, काय नाही. लूज टॉक अजिबात नाही ना. लूज टॉक नॉट एट ऑल. मॅच्युअर्ड फेसवरती आणि ती बुद्धिमत्ता आणि ते जे सगळं आहे ना, ते ओसंडून व्हायचं. त्यामुळे ते, आणि त्याच्या विरुद्ध टोक म्हणजे निळूभाऊ. काय म्हणता? ते निळूभाऊ मला, आम्ही कुठेतरी दौरा होता आमचा, आणि तिकडे आता निळूभाऊ पण तसं म्हटलं तर नास्तिकच ना, समाजवादी. हो, हो. तर शनी शिंगणापूरला काहीतरी जायचं होतं आम्हाला. मी भाऊना अरे कुठे झाला, मध्ये गॅप होती काहीतरी प्रयोगाचं, रात्री प्रयोग असायचा ना. म्हटलं सकाळी आम्ही जरा शनी शिंगणापूरला जातोय भाऊ, तुम्ही येणार का, असं विचारलं. ते म्हणाले नाही जा ना, जा तुम्ही जा, मी काही येत नाही, पण जरा एक काम करा फक्त, तिकडचं जे हे आहे ना, मंदिर आहे ना, तिकडे एक तिजोरी आहे, तिकडे कुलूप आहे, तेवढं जरा बघा. म्हणजे ते म्हणतो ना, शनी शिंगणापूरला कडी कोणते नाही, दरवाजा पुऱ्या होत नाही, दरवाजा नाही. असं म्हणून. आणि निळूभाऊचं कसं होतं की तुमच्या श्रद्धेला, तुमची श्रद्धा आहे ना, तुम्ही ठेवा, त्याच्यामध्ये काही नाही. हे काय केलं, नमस्कार का करतो, असं असं काही नाही. मग तो फरक आहे. आणि मंदार देवस्थळ आहे त्यांच्याकडून. मंदार देवस्थळी जो आहे ना, मंदार देवस्थळी हा मुळात परफॉर्मन्स काढून घेणं, आणि म्हणजे सिरियल क्षेत्रामध्ये जर म्हटलं ना तर खूप मोजके काही दिग्दर्शक आहेत सिरियल क्षेत्रामध्ये. संगीत कुलकर्णीचं नाव घेईन मी, अच्छा, किंवा विवेक देशपांडेंचं नाव घेईन मी, की ज्या पद्धतीने काम करायची जी पद्धत आहे ना. आणि मग आत्ताचं जग, आता जरा सगळं टीव्ही इंडस्ट्री खूप फास्ट झालेली आहे,
त्यामुळे मला ती मिनिटं काढणं आणि अमुक करणं तमुक करणं, आणि सध्या स्पर्धा पण तसं वाढलेली आहे. खूप आहे. आभाळ मेळ्याच्या वेळी तितकं असं काही नव्हतं. त्यामुळे परफॉर्मन्स काढून घेणं ऍक्टरकडनं, किंवा ऍक्टर जर चांगला असेल तर त्याला करायला देणं, की तू करताच ना, चाल कर मस्त, फ्रीडम देणं, ओके. हे पण आहे. खूप आणि चुकत असेल तर हे नाही, हे नको करू, हे बरोबर नाही, हे मस्त हे कर, असं. ते असायचं. सो नाईस, सो नाईस. तर आभाळमयाचं नाव घेतलं तुम्ही, तर आभाळमयाच्या टायमाची एखादी आठवण सुकन्याताईंबरोबरची कुठली तरी सांगू शकाल? आभाळमयाची जी टीम आहे ना, यांच्याबरोबरची रिलेशन्स अजूनही कायम आहे. शैलाजी. शैला सावंत, संजय मोने, हो, मनोज जोशी, क्या बात आहे. सुकन्या कुलकर्णी, हर्षदा खानविलकर, हो, क्या बात. ही सगळी मंडळी ना स्टॉलवर्ड्स आहेत. स्टॉलवर्ड. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आज इतके वर्ष झाली, मला कुठलाही नंबर विचारला मी नंबर सांगायचो, नंबर पाठ असायचे माझ्या ऍक्टर्सचे. आणि मुळात सुकन्या विकन्याबरोबर जे आमचे जे रिलेशन आहे ना, संजय मोने माझ्यासारखेच एकदम मस्त. म्हणजे धमाल व्यक्ती. धमाल, धमाल. त्यामुळे ते असल्यानंतर खूप लाईव्हली असायचं. मनोज जोशी एक वेगळं, हा. जे ऍक्टर म्हणून तर तो प्रगल्भच आहे. त्यामुळे ते वातावरण. आणि सुकन्याबरोबर तर इतकं म्हणतो ना, इतकं ट्युनिंग होतं ना आमचं. म्हणजे परी माझी जी मुलगी आहे येस. ती मानस कन्या वाव. सुकन्याची. ग्रेट. म्हणजे तिने ज्या परीला दिलेल्या टिप्स आहेत ना, की ग्लिसरीन वापरायचं नाही, अच्छा. आपोआप आलं पाहिजे, हो, हो. बिना आपटे हा, हा. नाही, बिना आपटेन पण परीकडनं एकदा असंच काहीतरी सीन होता आणि तिला रडायलाच येत नव्हतं. हो. विना आपटे म्हणाले ठीक आहे, एक मिनिट थांब. विना आपटे मग कॅमेराच्या मागे बसले आणि ते दुसरं जे कॅरेक्टर होतं त्याचे फक्त क्यूज देत होते. क्यूज देता देता ते घळाघळा रडत होते. आणि त्याने असा फील दिला की परी सीन मध्ये डायलॉग्स विलॉग्स सगळे करेक्ट करून रडली. कट झाल्यानंतर पण 10 मिनिटं रडत होती. क्या बात आहे. त्यामुळे आबाळमाचं आमचं जे कुटुंब आहे म्हणतो ना आपण, की अच्युत वजे आमचे निर्माते, हो. सुबोध गाडगीळ, हो. ही सगळी मंडळी होती. आणि आम्ही धमाल करायचो. खूप छान. आम्ही ट्रिप काढायचो. वाव. चौलला जाऊन आम्ही शूटिंग केलं होतं. हा, ते दत्ताचं मंदिर आहे आभाळमयाचं. तिथेच. हो. चौल. त्यामुळे आबाळमाया फॅमिली जी आहे ना, 30 वर्षानंतर पण, म्हणजे आम्ही 20 वर्षानंतर पण मध्ये एकदा सगळे एकत्र गेट टुगेदर आमच्या अच्युत वजे सरांनी ठेवलं होतं. क्या बात आहे. त्यामुळे ते बॉन्डिंग आणि भेटल्यानंतर, आणि कसं सुकन्यावर बोललो तर इतकं रिलेशन आहे की सुकन्या दिसली का डोळ्यात पाणी येतं माझ्या, ते तिला भरून येतं. क्या बात. म्हणजे ही हो, नाईस. व्यक्त होणारी अशी नाती आहेत काही. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. किती. त्यामुळे आणि त्याचं टायटल शीर्षक गीत जे आहे ते ऐकलं ना तर असं काहीतरी मनाला असं होतं, एवढं ते बनवलं. म्हणजे कसं माहितीये, मी म्हणजे त्या वेळचा जो पिरियड होता, की ते सुरू झालं की सगळे रस्ते चिडीचूप व्हायचे हो. आणि वेगवेगळ्या घरातनं ते आबाळमायाचं टायटल सॉंग सुरू व्हायचं. मस्त. पण ती पुण्य मंगेश कुलकर्णीचे शब्द आहेत, येस, येस. जे त्यांनी बसच्या तिकिटावर ते जे सगळे शब्द आहेत ना, क्या बात. तर दे ना, अरे रेकॉर्डिंग करायचं, दे ना लोक, हा थांब देतो. आणि मग त्याला जिथे उतरायचं तिकडे एक तिकीट घेतलं, अर्ध कडवं लिहिलं, पुढे अजून एक कडवं सुचलं म्हणून कंडक्टरकडनं एक्स्ट्रा तिकीट घेतलं, त्याच्यावर दुसरा स्टँड झालेला. काय कला म्हणजे म्हणतो ना, जबरदस्त माणसं. प्रेरित होऊन म्हणतो, एका ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारी सगळी माणसं होती. चाल पण त्याची थोडी सुंदर आहे ना. वादच नाही. आता पण ऐकलं ना तर असं सिरियल टायटल्स असे ऐकायचं. अशोक पत्की. आभाळमाया फिक्स आहे. नाही, वादच नाही. म्हणजे ते नॉर्मल प्रोग्राम. पाया रचणं म्हणतो ना आपण, एक्झॅक्टली. अशोक तो पत्की अशोक पत्कींचं म्युझिक, जबरदस्त. देवकी पंडित, वा, मस्तच गाय. म्हणजे वादच नाही. या प्रवासामध्ये म्हणजे हा प्रश्न असा आहे की अभिनयाच्या सुरुवातीला कधी अपमान किंवा नकार मिळाला आणि का ज्यामुळे तुम्ही अधिक मजबूत झालात, असं पण झालं असेल ना. सगळेच रोल आपल्याला मिळत नाही होतं ना, काय होतं ना, कधी नाही. अपमान वगैरे असं काही झालं. कसं असतं ना, कोणाचं नाव नाही घेतलं. नाही, नाव घेत नाही. सुद्धा. पण कसं असतं ना, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात. एक्झॅक्टली. बरं कसं असतं, माणूस अपमान करणार तो काय जाणून बुजून करत नाही, त्याच्यावर पण प्रेशर्स असतात. दिग्दर्शक म्हटल्यानंतर त्याच्यावर प्रेशर असतात. बरोबर. आपण आणि काय होतं, कधी कधी ऍक्टर म्हणून पण आपण कधीतरी ब्लँक होतो. राखता येतोच, 100 मोजायचे,
आणि नंतर मी कसा हल्ली विचार करतो ना, म्हणजे त्यावेळी ब्लँक व्हायचो, कारण तेवढी समज नव्हती. पण नंतर नंतर काम करत 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 गेल्यानंतर मग ती समज आली. त्यामुळे कोणीतरी फायर केलं, कोणतरी काय बोललं, की शेवटी मी विचार काय करतो, कॅमेऱ्यामध्ये मी दिसणार आहे. त्यांनी मला शिव्या घातल्या, म्हणून मी माझ्या परफॉर्मन्सवर जर समजा काय त्याचा परिणाम झाला आणि उद्या लोकांनी विचारलं काय रे काय काम केलं तू, मी त्याला सांगणार नाही तो मला बोलला होता ना म्हणून मी असं झालं. हे मी एक्सक्युजेस देऊ शकत नाही. त्यामुळे दिसणार मी आहे, मला 100% देणं गरजेचं आहे. हा विचार जर केला तर सुसे होते, तेवढ्या वेळापुरतं असतं. आणि माणसं तशा प्रवृत्ती, त्यामुळे त्या गोष्टी असतात. पण कधी दुखावलं जातो आपण. दुखावलं जा- असे झाले Absolutely. तुमच्या बाबतीत होता ना, होता. आता काय काय कसं असतं, झाले, कमी झाले. कमी झाले. हे कशासाठी म्हणतोय, बघा इकडे येणारी जी व्यक्ती आहे ती सेलिब्रिटी आहे, तुम्ही सेलिब्रिटी आहात, तर माझं जे आपले ऑडियन्स बघणारे आहेत त्यांना त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा असे वेगवेगळे अनुभव आयुष्यात येतात, ते वेगवेगळ्या तऱ्हेनं फेस करतात. हे समजायचं की तुम्ही कसे फेस केले, एखादा अनुभव असेल हो, तर. नाही, नाही. कारण का की एखादं पाहिलं की आपल्याला मोटिवेट होतं, अरे माझ्या बाबतीत पण असं झालेलं, हो. मग मी असं एक कनेक्ट होतो आणि प्लस चला काहीतरी की शिकायला. आता कसं असतं ना, आता एक फिल्म केलेली, हो. त्या फिल्ममध्ये कसं असतं की त्याने काही डायलॉग्स दिलेले. बरं कसं असतं, कधी कधी थोडं मराठीच्या लिखाणामध्ये वाक्य कलोकील नसतं, हो, त्यामुळे आपण जरा ते थोडंसं बोली भाषेमध्ये करायचा प्रयत्न करतो अगदी. आणि आपण त्या लेवलला बोलतो की हे बरोबर नाही वाटत ना, वाक्य इम्बॅलन्स होतं कुठेतरी, म्हणून मग आपण तसं बोलायचा प्रयत्न करतो. पण आता एखादा दिग्दर्शक असतो ना, हे का असं काय म्हटलं, ते नाही चालणार ना, हे जे लिहिलं तेच पाहिजे. हो, असतात. होतं असं. हो, आणि मग ते काय होतं, मग त्या लूपमध्ये आपण अडकले जातो एक्झॅक्टली. आणि मग ब्लँक काय यार. मग आणि बरं कसं असतं की तो माणूस आपल्याला बोलत नाही, पण तो कधीतरी बाजूच्याला रिॲक्ट होतो. मी कॅमेरा फेस करत असतो, तो काय करणार? हे होतं. मग तिथे बरेच वेळा कसं होतं की माझ्यावरती एक दोनदा असं झालं पण होतं की काहीतरी होतं आणि असंच जास्त चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झाला माणूस. आता मी इतक्या वर्ष काम केल्यानंतर मला माहिती आहे ना, ठीक आहे. आणि माझं म्हणणं काय की ठीक आहे, तुम्ही सांगा ना. मी जर समजा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या आणि मी त्याच्यात जर चुकत असेल, मी चुकत असेल तर मला सांगा. पण तुम्ही काय ते काय हे जर रिॲक्ट झाला तर मग मी नाही ऐकून घेणार ना. एक सर्टन एज झाल्यानंतर मग प्रत्येक वेळा सहन नाही करायचं. सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो मध्ये थिन लाईन आहे ना. 3 लाईन आहे, ते बॅलन्स करायचं. एक्झॅक्टली. आणि मी म्हटलं नाही असं असेल तर मला नाही जमणार. व्हेरी नाईस. आणि मग नंतर ते कळलं, अरे नाही नाही रे भाऊ, ओके जरा प्रेशर है ना, ऐसा है ना, ठीक है ना सर, मगर ये अभी क्या मेरे पीछे आप अगर रिएक्ट कर रहे हो और मैं देख रहा हूँ, पर मला दिसतंय माझ्या अपरोक्ष तू रिॲक्ट होतोयस काहीतरी आणि मला बघितलंय ते मी. एक्झॅक्टली. मग त्याच्यावेळी मी काय विचार करतो की मी त्या माणसाला सांगितलं की तू मला सांगतोयस, माझ्या अपरोक्ष तू ही कृती केलीस. आता मी इतके वर्ष काम केलं म्हणून मला काय वाटत नाही, मी ठीक आहे करेन, पण माझ्या जागी दुसरा माणूस असेल हो, आणि त्याने ही कृती बघितली आणि तो जर ब्लँक झाला, वेळ तुझाच जाणार वाया. बरोबर. जे 10 मिनिटात काम व्हायचंय तो 1 तास थांबणार शूटिंगचा, तूच सफर करणार. बरोबर. आणि तसंच मेन काय की कधी कधी मग आपण गप्प बसलो तर टेक इट फॉर ग्रँटेड नाही व्हायला पाहिजे. पण कधीतरी ऍटलीस्ट सांगणं जरूर आहे बाबा की जरा हा नाही. आणि कसं आहे ना की चूक झाली म्हणून सांगितलं ठीक आहे, पण बरं. तिचं काहीतरी वेगळं रिॲक्ट होत असाल आणि अपरोक्ष, एक्झॅक्टली. तर ते थोडं प्रोफेशनली चुकीचं आहे ना. बिलकुल बिलकुल. प्रत्येक यशाच्या मागे संघर्ष असतो हे आपण ऐकतो, हो. ऐकलेलं आहे, तुम्ही पण पाहिलंय. तर तुमचा संघर्ष कसा होता कामाच्या वेळी? सुरुवात झाली कला दर्पण ना तुम्ही म्हणा कला सरगम. कला सरगम, तिथून तुम्ही बाहेर आलात, नंतर म्हणजे तुम्ही तिथून काम करत होता, तुमचे हे संघर्ष हा संघर्षच म्हणू शकतो. नाही मग कसं होतं ना, मी काम मिळण्याच्या. मी वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकऱ्या केल्या. अच्छा अच्छा. कारण काय ना, हे खूप हे अस्थिर आहे क्षेत्र. हो, इन्कम. त्यामुळे वडिलांचं म्हणणं ते कुठेतरी नोकरी करायने बस ना, आता काय 10 वेळा हे करत बसणार. वडील सांगायचे. मी गोदरेजमध्ये होतो, तर गोदरेजमध्ये कसं 3 महिने टेम्पररी, 6 महिने ब्रेक. अच्छा. मग ते 6 महिन्यात काय करायचं, मग कुठली तरी 13 एपिसोडची सिरियल चालली आहे, मग ती कर, अमुक कर, आणि असं करत मग त्या गोदरेजमध्ये काम. मग मी कुठल्याही प्रकारची कामं केलेली आहेत
ही एक मायक्रो चॅनल मार्केटिंग नावाची कंपनी होती. हम्म. त्या सगळ्यांनी मिळून एक ग्राहक म्हणजे आपला बाजार वगैरे कसं आहे तशा पद्धतीचं एक हे होतं की म्हणजे फळांच्या सीझन मध्ये फळं किंवा वेगवेगळे वाणी, ओके. चांगल्या कापड्यातला वाणी, कलर आणि तर तिथे मी मॅनेजर म्हणून असायचो. हा. तर त्यामुळे काम करताना कधीतरी एक स्पॉट हाच आला नाही, डिलिव्हरी बॉयच आला नाही. काय करायचं आता? ठीक आहे, तू जाशील का? म्हटलं हा जाईन ना. मग त्या सायकलला त्या 2 पिशव्या, सर्फ बाहेर आलाय इकडून डालडा बाहेर आलाय, मागे 15 लिटरचा गिनीचा डबा लावलाय. असं हे करून ओके. त्याच्यानं सायकलवरनं चाललंय. 12वीला होतं त्यावेळी. ओके. अच्छा, तेव्हापासून काम. 79 ची गोष्ट. वा वा वा. चाललोय समोर कॉलेज मधला कोणतरी, अरे भूषण काय म्हणतो? बरं आहे असं करून मग त्या घरात खास करून मुली आले की आणखी आणि मग ते आपली बरं सायकल चालताना असेल वाटलं तर पुढे खड्डा आहे, करू काय? त्यामुळे मग त्या सामान घेऊन ज्यांच्या घरात त्यांना अपेक्षित नाही ना की डिले तुम्ही आलात, म्हटलं काय माणूस नाही, मग यावं लागलं मला. हा ठीक आहे, बसा पणा वगैरे काय करणार काय. सर्व्हिस. आणि ते काय म्हणतो ना की आणि ह्या सगळ्या अनुभवात ना तुम्ही परिपक्व होत जाता. जमिनीवरती पाय पण पाय जमिनीवर अजूनही आहेत आणि ते कायम राहणार ग्रेट शेवटपर्यंत. ग्रेट. त्यामुळे म्हणतो ना तुम्ही आता जे म्हणता ना की अरे तुम्ही तर काय सेलिब्रिटी, मी नाही म्हणत स्वतःला सेलिब्रिटी, मी तुमच्यातलाच एक आहे. तुम्ही आहात पण नाही, तो तुमचा मोठेपणा किंवा आणि कसं माहिती लोकांचं प्रेम आणि हे सगळं मिळतं. त्यामुळे आणि काय हे सगळं क्षणभंगूर आहे. किती छान किती छान. मस्त. की एखादी हे विचार कसे घरातून संस्कार की काय म्हणजे याच्यात घरातनं संस्कार, काय असेल? अनुभव, वेगवेगळ्या प्रकारचे आलेले अनुभव. टफ अनुभव म्हणून असं होतं का असं काही नाहीये, संस्कारच मेन कारण मुळात तर आई वडिलांचा संस्कार तर आहेतच, वादच नाही. अनुभव आणि कसं ना सुरुवातीला मी छोट्या छोट्या सिरियल करायचो. त्या म्हणजे काय 20 माणसांचा युनिट, 30 माणसांचा युनिट. त्याच्यानंतर नितीन देसाईचं जेव्हा मी राजा शिवछत्रपती केलं तिथे येणार तर मी डबक्यातनं समुद्रातच गेलो ना. आणि तिथे असणारे जे अनुभव, तिकडे 100 माणसांचं 100-150चं युनिट, 100-150च्या लोकांची मनं सांभाळायची, त्यांची भांडणं, ती गोड बोलून 4 करून विनोद करून कास्टिंग आणि ते पण करत कास्टिंग पण करा. कास्टिंग तिथे तर हो राजा शिवछत्रपती मी आबाळापासून करायचो. अच्छा, तेव्हा पण कास्टिंग. आबाळामध्ये आता अदिती सारंगधर माझा फ्रेंड आहे. काय म्हणता? येस, ऐकतील ते. हो छान आणि माहिती आहे तिला, छान छान. ती माहिती, भूषण दादा माझा गॉडफादर आहे असं म्हणते ती. क्या बात आहे. त्यामुळे ते म्हणतो ना आबाळ मला, कारण आमचा हे डॉक्टर तोरसेकर जे माझा भाऊ आहे, तिचं वडील पण डॉक्टर. ते म्हणाले माझ्या मुलीला जर काय असेल तर सांग ना तुझ्या भावाला. किती छान. त्यामुळे तिने म्हणतो ना सुरुवात केली. अशी बरीच मंडळी आहेत. खूप छान. आणि म्हणजे मी असं म्हणत नाही, मी निमित्त आहे. नंतर त्यांची एक कॅलिबर आणि त्याच्या पद्धतीने ते मोठे होत गेले. आणि त्यामुळे ते 150चं युनिट आणि सगळं ते नितीन आणि त्यावेळी त्याच्यामध्ये लार्जर दॅन लाईफ सगळा विचार करणारा दिग्दर्शक, कला दिग्दर्शक नितीन देसाई. त्यामुळे ते शिवाजीच्या वेळी कास्टिंग करणं हे एक मोठं हे होतं, शिवधनुष्य होतं. चॅलेंज काय होतं? चॅलेंजमध्ये कसं होतं, कास्टिंग करतो आपण तर तानाजी मालुसरे कसे दिसायचे, शाहिस्ते खान कसा दिसायचा, औरंगजेब कसं, त्याची स्केच काढलेली असायची. अच्छा. तर त्या स्केचला मॅच होणारा आणि कॅलिबरचा ऍक्टर शोधणं. ओके. हे आणि कसं दिवसाला 25-25, 30-30 कॅरेक्टर असायचे. पण तुम्ही हे कसं करायचं? मी जस्ट एक कास्टिंग डायरेक्टर. याचं कारण कसं माहिती, एक तर थिएटर ओळखपणा किंवा असेल, पण तरी कनेक्ट किती कलाकार आहेत ना. थिएटर केलं असल्यामुळे काय ना, थिएटर मी 25 वर्ष थिएटर केलं, त्यामुळे बरेच कॉन्टॅक्ट, तो अनुभव, थिएटरशी रिलेटेड असणारे लोक भरपूर. आणि वेगवेगळ्या सिरियल केल्यानंतर सिरियलच्या निमित्ताने नवीन आलेली मुलं. ओके. अशा पद्धतीने मग माझ्याकडे एपिसोडची बँक असायची. म्हणजे मी कास्टिंग डिरेक्टर म्हणून फक्त काम करायचो, त्याचे पैसे मी काय घ्यायचो नाही. पण मी कास्टिंग कोऑर्डिनेटर म्हणून मला फेमस केलं होता लोकांनी. बरं, कास्टिंग कोऑर्डिनेटर ही डेफिनेशन अशी की ते कमिशन घेतात,
की तुझा अमुक अमुक असेल तर त्याचे 25% माझे. तुझ्या आठवते का? जे आम्ही कधीच केलं नाही. मी कधी कोणाकडनं एक पैसा घेतला नाही खरंच खरंच की एवढं असेल तर तेवढं. खरंच. तर त्यामुळे ते होत गेला. तर तो किशोर नानलस्कर होते आमचे. हा तर किशोर नानलस्करचा काहीतरी वर्ल्ड कपची काहीतरी ऍड होती. त्या ऍडसाठी मला कोणीतरी बरं एन्क्वायरी यायची आणि काय जरा देखो ना मराठी में कोई कॉमेडी आहे तो देखो. हा हा मी नानलस्करांचं नाव सुचवलं. ओके. आणि ते मग घरातला काहीतरी कॉमेडी नोकर असं काहीतरी काम होतं. राईट. नानलस्करांनी ते काम केलं. 2 दिवसाचं काहीतरी शूटिंग होतं. हं. त्यांना काहीतरी सर्टन बऱ्यापैकी पैसे मिळाले त्याला. ओके. जे रेग्युलर आणि ऍडला बऱ्यापैकी पैसे असतात. त्यांना सणसणीत पैसे मिळाले. त्यांनी फोन केला, भूषणजी तुम्ही मला कास्ट केलं ना, तुमच्यामुळे मला मिळाली जाहिरात. म्हटलं हो ना. तुमचं किती? म्हटलं माझे काय नाही. असं कसं एवढे पैसे मिळालेत मला, तुमचं काय असेल तर सांगा ना, म्हणजे मग परत तुम्ही पुढे दुसरी सांगू शकता ना माझी. मिळू शकेल. म्हटलं काय नाही, जे आहे ते सगळं तुमचं. क्या बात. वाव. त्यामुळे ना आज कसं आहे की आज माझ्याकडे ज्युनियर आर्टिस्ट काम करतात बरेच. किती छान. तर इतके लोक आहेत ना की माझ्या लक्षात पण राहत नाही कोणते तुम्ही आठवतं का सर तुम्ही मला अमुक अमुक याच्यामध्ये काम दिलेलं, वाव. मला तमुक तमुक याच्यामध्ये काम दिलं. त्यामुळे ही माणसाची जी पुण्याई आहे ना या क्षेत्रातली, त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मानाने जगणारा माणूस आहे. एवढे बेस्ट विशेस पण तुमच्या बरोबर. बेस्ट विशेष आणि मी त्याच्यावरच तर माझं सगळं डोलारा उभा आहे. अगदी अगदी. अजून काय पाहिजे. आता तुम्ही राजा शिव छत्रपतीची गोष्ट केली. जस्ट एक पर्सनल प्रश्न, मला माहित नाही पण एक कुतूहल म्हणून मी विचारतोय की डॉक्टर अमोल कोल्हे हा शिवाजीचा रोल जो, शिवाजी महाराजांचा रोल जो केलाय अप्रतिम. मी कधीही डाऊन फील केलं की परत ते सिरियल लावतो. हो. आणि आयुष्यामध्ये असं आपल्याला पण अप्स अँड लोज अँड हाईज अँड लोज असतात की बघतोय म्हणून शिवाजी महाराजांना किती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमधून हायज आणि लोन्स होते. त्यांना कसं मोटिवेशन. तर मला हा विचारायचं आहे की गोष्ट की ती जी काय म्हणजे मला डोळ्यासमोर आहे ना शिवाजी महाराज म्हटलं तर डॉक्टर अमोल कोल्हे हो मी असं येतं. हो. तर हे सिलेक्शन कास्टिंग हे कसं झालं मला हो, काही सांगतो ना. शकाल का? हो अगदी व्यवस्थित. ही स्टोरी किंवा की आम्हाला आम्ही- माहिती नाहीये. आम्ही शिवाजी महाराजांचं कास्टिंग करत होतो. मला नितीन बरं मी मराठीतला असल्यामुळे मला मराठी नाटकामध्ये केलेले जितके शिवाजी होते, हा शिवाजी महाराज होते, त्या सगळ्यांना आम्ही ऑडिशनसाठी बोलले. अच्छा. आणि त्यावेळी अमोल कोल्हेंचं नाटक चाललं होतं. ठीक. तर म्हटलं मग मी नितीनला म्हटलं अरे आपण जाऊन जरा बघू. मग गडकरीला एकदा प्रयोग होता तसा. त्यांचं कुठलं शंभूराजे हा एक्झॅक्ट. शंभूराजा नाटकामध्ये तो काम करायचा. मग मी नितीन वगैरे नितीनची फॅमिली वगैरे आम्ही सगळे जाऊन बघितलं. आणि मग नंतर तिथे अमोलला मी कास्ट केलं. पण अमोलनी त्यांनी घेतलेली जी मेहनत आहे ती पण तेवढीच जबरदस्त आहे. कारण ते मी बघितले आणि त्याने ज्या पद्धतीने कष्ट घेतलेले आहेत आणि बेसिकली तो एक बुद्धिमान नट आहे. एक्झॅक्टली म्हणजे तो डॉक्टर आहे त्यामुळे तो क्वालिफाईड आहे. एक्झॅक्टली. प्लस त्याचं वाचन फ्लादर. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीवर आधारित ती मालिका होती. बिलकुल. त्यामुळे ते त्यांनी सगळे रेफरन्स ते वाचणं इन डिटेल आणि घोडसवारी, तलवारबाजी, ही शिकणं पण किती. त्याच्यानंतर ते डाएट्स ह्याच्याकरता 2.5 महिने आम्ही नितीन देसाईंनी त्याला अच्छा. वेगळा स्वतंत्र ट्रेनर होता. वा. खाण्यापिण्याच्या मर्यादा हे सगळं करून तर त्याच्यामध्ये दुसरं यश अमोल कोल्हे आपण कसं माहितीये सूर्यकांत चंद्रकांत त्यांना यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आपल्यावर कुठेतरी एक पगडा होता असं, अगदी. आणि तो पगडा वर अमोल कोल्हेंनी कुठेतरी म्हणतो ना आपण खरंच आहे. मी तेच की ते आता तुम्ही कुठल्या तरी गाडीवर वगैरे राजे असं लिहिलेलं असतं हो तर ते तुम्हाला अमोल कोल्हे दिसतं. अगदी अगदी. तर ही कुठेतरी म्हणतो ना पण आणि ते शेवटी ना कुठे काहीतरी ते जागृत आहे. अगदी. त्यामुळे ते त्याच्यामध्ये झिरपलं हो ना. अमोल कोल्हेंमध्ये. आणि अजून एक त्याच्यामध्ये मला उल्लेख करावासा वाटतो हा. त्याचा जो मेकअप म्हणून होता रंगभूषा सुहास गवते म्हणून. सुहास गवते. सुहास गवते तो पण आता मध्ये काही दिवसापूर्वी गेला तो. हो. त्या सुहास गवतेने जो हात लावला ना सुंदर. म्हणजे ना सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला शूटिंग सुरू झाल्यानंतर नव्हता वाटत की नाही रे नाही वाटत आहे महाराज नाही दिसत आहे असं वाटत. तर सुहास
कवते आले, त्याने हात लावला. हो यार चेंज महाराज. जबरदस्त. आणि जे काय 1.5-2 वर्ष आम्ही काम केलं. अगदी मग सुरुवातीला आम्ही इतर सिरियल मध्ये काम करत असताना आम्ही काय अमोल असं म्हणायचो, हो तर तो आम्हाला हो काय काय काका असं म्हणायचं. पण शिवाजी सिरियल सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत राजे काय म्हणतात कसे आहात? उत्स्फूर्त इथून येतं. आणि तेच म्हणतो त्या कामामुळे आणि ते कसं ना, तो जे सगळे जे अलंकार वगैरे सगळे घालत असताना तो नमस्कार करून ते घालायचं. हा ते म्हणजे ते येतं. तयार होता ना एक्झॅक्टली. की मेकअप आणि कॉस्ट्युम्स घातल्यानंतर ग्रेट ग्रेट. गळ्यामध्ये ती कवड्याची माळ वगैरे हे सगळं घालून ते घातल्यानंतर ते सगळं त्याला तो नमस्कार करून मग ते घालायचं. त्यामुळे ना ते भिनलं सगळं क्या बात आहे. आणि म्हणून ते रिफ्लेक्ट झालं. Exactly. त्यामुळे ते म्हणजे अमोल कल्याणचं जे काम आहे त्याला सलाम आहे. पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये जीव ओतून हा ओतप्रोत म्हणतो ना आपण, अगदी अगदी. तसं आहे. तुमची इच्छा आहे ते आले तर आमच्या पण पॉडकास्टला खूप मजा येईल. आपण बघू ना, बोलू ना. म्हणजे ही तुमच्यातर्फे आम्ही आमची डायरेक्ट ओळख नाहीये नाही, पण नाही. असे निश्चित. करता आलं तर त्यांची इच्छा बाकी. तर वा मी तिथेच अडकलो सॉरी. तर पण दुसरा रोल मला जो वाटतो तो म्हणजे जिजामातांचा, जिजाबाईंचा, मृणाल कुलकर्णी त्यांचा काय जबरदस्त केलंय नाही. पहिल्यापासून ते. म्हणजे मला आणि अविनाश नारकर हा 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 मी परवा भेटलो त्यांना. ते अविनाश नायकर तुम्हाला नक्की काय दहाजी मला माहिती नव्हतं एवढं. म्हणजे मी वाचलेलं होतं पण मी बघतो ना राजा शिवछत्रपती ही जी एपिसोड एवढे आहेत मी एकदा लावलं की मग कंटिन्युअस बघत राहतो. हो. तर त्यांचा रोल हे 3 रोल बाकीचे असते आहेतच पण हे 3 रोल मध्ये त्यांचं कसं सिलेक्शन झालं म्हणजे तसंच की काही नाही अविनाश नारकर त्यांना बघून तुम्हाला कसं काय सुचलं की नाही मुळात कसं माहिती अविनाश नारकर हे खूप वर्सटाईल बघून नट आहे. हे शहाजी महाराज असे होते असं नाही, कसं आणि वाटलं? तो म्हणतो मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणतो ना, असे काही अभिनेते आहेत. अगदी, अगदी. त्यापैकी एक अविनाश नारकर आहेत. त्याची तलवार त्यामुळे त्यांनी तो जो सगळा जोश आणि ते सगळं आहे ना, मी ते जोशचं म्हणतोय. नाही नाही आणि त्यांना बघून मला आहे ना आता शेवग्याची शेंगा हे बघितलं परवा त्यांना भेटलो एकदम नॉर्मल कसा रोल बघा त्यांना बघितल्यावर असं नाही म्हणत पण शहाजी महाराज म्हटलं ना हा काय जबरदस्त आणि म्हटलं. त्याला याचं कारण काय माहिती शहाजी राजांवर कादंबरी आहे. हो. शिरीष गोपाल देशपांडेंनी शहाजी नावाची कादंबरी आहे. ओके. तर ते सुरुवातीचे लेखक ते होते आमचे. अच्छा. आणि उत्तरार्धामध्ये प्रताप गंगावणे. ओके. हे म्हणजे थोडासा ग्रामीण बाज आणि ऐतिहासिक याचं मिश्रण करून लिहिलेल्या म्हणजे हो. ती नजाकत त्यांची प्रताप गंगावण्याची होती. आणि शहाजी कादंबरीवर त्यामुळे शहाजी महाराज म्हणतो ना आपण, तर ते प्रकाशात आणण्यामध्ये ती जी कादंबरी आहे ती कामाला आली आणि त्याचं काम अविनाश नारकरांनी त्याचं सोनं केलं. हॅट्स ऑफ. That's all. आता मी एक असा ट्विस्टिंग प्रश्न विचारतो जो कदाचित तुम्हाला पण मनामधून असं जात असेल किंवा तुम्ही कास्टिंग डिरेक्शन करायचं म्हणजे कुठल्याही प्रोजेक्टचं कास्टिंग तुम्ही ऍक्टर आहात स्वतः असं कधी नाही म्हटलं की हा मेन रोल मला मिळाला पाहिजे आणि मग ते दोन्हीचं असे तुम्ही 2 पर्सनॅलिटी होता ना हो. स्वतःसाठी रोल तुम्ही राजा शिवछत्रपती मध्ये पण केलेले आहे. हो, मी भरपूर रोल केले. हो मग तुम्ही राजा शिवाचा छोटे छोटे रोल्सच का काय कारण कारण मुळात किंवा ना असं काही होतं का मनामध्ये असं प्रेशर येतं का नाही त्याच्यामागचं माझ्यासाठी मी मोठा रोल कसा घेऊ असं वगैरे नाही असं नाही. मुळात काय ना हे कसं करतात सिलेक्शन त्यावेळी प्रोडक्शनचा लोड एवढा होता ना, त्यामुळे प्रोडक्शनच्या 50 गोष्टी ऍक्टर हा येणार आहे कर्जतला का भोरला आमचं शूटिंग होतं 2.5 महिने. एक्झॅक्टली. हा आला मग हा हॉटेलमध्ये हा राहिला मग तो जाणार मग त्याच्या जागी हा येणार. ते प्लॅनिंग शेड्युलिंग ओके. त्याच्यानंतर फॉरकास्ट म्हणजे शिवाजी महाराजांचं सिरियलच्या याच्यामध्ये तर काही काही उदाहरणं तर म्हणतो ना आपण जागृत जे म्हणतो मी शिवाजी महाराज याच्या मागचं कारण आम्ही एक शूटिंग करत होतो कर्जतमध्ये आणि जिजाबाईंची आणि सोनोपंतांची तुला असे काहीतरी सीन होते त्याच्यामध्ये आणि बाहेर आउटडोरला शूटिंग होतं त्याचं आणि संपूर्ण आभाळ भरलं होतं कधीही पाऊस पडेल आणि आम्हाला प्रेशर पाऊस पडलं तर काय करायचं. खरंच विल नॉट बिलीव्ह सोनोपंतांची तुला झाली शिवाजी महाराजांची सोनोपंतांची जिजाबाईंची तुला झाली
1:30 वाजेपर्यंत प्रचंड भरलेलं ढग भरले होते. कधीही पाऊस आणि खूप प्रेशर. बरोबर. कसं होणार कसं होणार कसं होणार. सीन दोन्ही संपले. 2 वगैरे वाजले असतील. सकाळी 7 वाजल्यापासून 2 पर्यंत हे 2 सीन झाले. कॅमेरा आतमध्ये गेला आणि धो धो पाऊस. ओ म्हणजे हे जागृतच आहे. खरंच खरं. तो कुठला सीन आहे मला माहित नाही, मला स्टुडिओज माहित नाही, पण तो तुलाची जी होतं ना शूट, ते कुठल्या तरी नदीच्या किनारी असं हा, बरोबर. कुठे नाही, नदीच्या नाशिकला किनारी वगैरे नाशिकला नाही, काय ते हे मंदिर टाईप कर्जतला सेट set लावलाय होतं. तिकडे. बाजूला तळ होत एक हो एक्झॅक्टली, तळ आहे ते. तळ आणि तिकडे मंदिर त्यांनी बांधलं होतं अच्छा, नितीन अच्छा. देसाईंनी. ओके, हा सेट आहे. सेट मला होता. वाटलं कुठला तरी आउटडोर नाही, शूट आहे असं. सेट वा वा. पण आणखीन काही असं राजा शिव छत्रपती राजा छत्रपती- एखादी कुठल्या असं सांगा ना. मग सांगतो ना तुम्हाला, पावनखिंड शोधायची होती. हा, हे तुम्ही करायचं हो, लोकेशन म्हणजे कास्टिंग फक्त कास्टिंग नाही, हेड ऑफ द प्रोडक्शन सगळं काम आलं. सगळं. म्हणजे मी त्यावेळेचा माझा फोटो काढून ठेवलाय. डोळ्याखाली कम्प्लीट काळ, प्रचंड प्रेशर्स, बरोबर. टेन्शन्स, कास्टिंगचं टेन्शन रोज एक दिवसाचं नाही, रोज रोज रोज. आणि हे समजा हा, त्याच्यात समजा एखादा सीन नाही झाला, मग एक ऍक्टर राहिला, मग हा राहणार कुठे आता. हा जाणार होता ना, पण आता हा जाणार नाही, हा राहणार आहे. मग ते बाबा पुता करून मग जरा बघणार, जरा तुझ्याकडे ऍडजस्ट करत. आणि मुळात जे म्हणतो ना आपण, युनिटी जी होती ना, त्यामुळे ते सगळं झालं. पावनखिंडाचा किस्सा सॉरी, काय करायचं ते म्हणा, जरा शोधून ये बाबा, पावनखिंड करायची आपल्याला. तर कोल्हापूरला तर जाऊ शकत नाही, किंवा इतर ठिकाणी नाही करू शकत ना, मेन पावनखिंडाला तर जायचं नाही जाऊ शकत. किल्ला, अरे किल्ला नाही, तो डोंगर आहे. नाही, असं होतं खरंच. असं व्हायचं. तर शोधता शोधता काय करायचं, तर पनवेलवरनं ना कर्जतवरून जाणारी एक वेगळी लाईन आहे, स्टुडिओला लागूनच आहे. थोडं पुढे गेल्यानंतर तिकडे अशी घळ सारखी दिसली मला. म्हटलं हे काय आहे, 2 बाजूला डोंगर आणि असं घळ म्हणतो ना तशी. तर रेल्वे लाईन मध्ये ज्या दरडी पडतात ना, त्याच्याकरता त्या दरडी पडल्यानंतर त्याला जाळ्या लावतात, दरडी पडू नये म्हणून. आणि ते दगड पडल्यानंतर ते डंपर मधनं दगड घेऊन जातात. तर तो डंपर घेऊन जाण्याकरताचा रस्ता मिळाला मला. वाव, क्या बात आहे. असा रस्ता परफेक्ट. म्हणजे तो आणि बाजूला डोंगर. बरं, ते पावनखिंडाच्या वेळचे जे सीन होते त्याच्यामुळे पाऊस होता, त्यामुळे ते आम्ही टँकर मागवलेले आणि मग कृत्रिम पाऊस असं तो पडतोय वगैरे. आणि नितीन म्हणाले, काय रे बाबा, पावनखिंड कुठे, शोधली की नाही? म्हटलं हा शोधली. कुठे? म्हटलं काय 3 किलोमीटर अंतर. काय वेडाच का तू? म्हटलं हो, मी वेडाच आहे. दाखव फोटो दाखव. फोटो दाखवले. आणि मग त्या घळीमध्ये तुम्ही घेऊन जायचं. आता तर हे तुम्हाला मोबाईल त्यावेळेला पण असेल. नाही, त्यावेळी आमच्याकडे तो हे असायचाच ना, कॅमेरामॅन वगैरे. त्यामुळे ती पावनखिंड मिळाली. ते सगळे शिवाजी महाराजांची कृपा. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. पण अपयश आणि टीकेचा सामना कसा तुम्ही करता नॉर्मली? सगळेच काही चांगलं म्हणणार नाही, कामाच्या बाबतीत असून देत किंवा काही अपयश पण असू शकतं. कसं आपण सामोरं जायचं, की तुम्ही कसे वयोमानानुसार ना तुम्ही परिपक्व होत जाता. बरोबर. असं मला, म्हणजे सुरुवातीला कसं ना, की कोणतरी काहीतरी बोलला वाईट वाटतं. अगदी. की आता फॉर एक्झाम्पल मला बऱ्याच वेळा ऍडच्या ऑडिशन्स यायच्या, की बच्चन साहब के साथ ऑडिशन ऍड फिल्म है, किंवा अक्षय कुमार के साथ ऑडिशन आहे. अरे हे अक्षय करूया, मग आपण एक्साइड होऊन चला मस्त करूया. आणि ते व्हायचं नाही. त्यामुळे नैराश्य यायचं की काय यार, नाही झालं. पण नंतर आता मी म्हणतो तुम्हाला, आता अक्षय कुमारवरनं मी आपल्या अक्षयकडे येतो. हा, येस, अक्षय मसूरकर हे जे काय माझ्या आयुष्यात आले, त्यामुळे ना तो एक माध्यम आहे, स्वामींच्या संपर्क करण्याचा एक
माध्यम आहे. त्यामुळे त्यांनी ना आंतरिक कुठेतरी जी परिपक्वता आहे ना ती त्याच्यामुळे आली. त्यामुळे आता कसं आहे ना, आता वाईट वाटणं बिटणं वगैरे या गोष्टीच्या पलीकडे गेलेलो आहे आपण. वा. की अमुक अमुक ठिकाणी जायचंय, नाही झालं काम, नाही झालं ठीक आहे, त्यांची इच्छा. का नाही झालं, काहीतरी त्याच्या मागे रिझनिंग असणार. तर मध्ये माझ्या विषय निघाला म्हणून सांगतो. हो. डिसेंबरमध्ये माझी बायको एक्सपायर झाली. त्यावेळी बरं मी खूप कमकुवत आणि एकदम म्हणजे डळमळीतच, म्हणजे मला काय बारीक सारीक रस्त्यावर बारीक कोण गरीब दिसलं तर डोळ्यातनं पाणी येणारा माणूस. आणि अशा वेळी एक तर माझी मुलगी आणि अक्षय या दोघांनी जे मला खंबीर केलं आणि जे कणखर केलं ना, त्यामुळे मी आज म्हणजे म्हणतो ना आपण की मला बरं जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेलं नाही. एवढी माणसं होती. ती माणसं म्हणजे आमच्याकडे 8-10 माणसं असायची. एक एक वयोमानानुसार हा गेला तो गेला तो गेला, नंतर फक्त मी, बायको आणि मुलगी तिघं होतो. मुलीचं लग्न झालं, मग आम्ही दोघंच 2 BHK मध्ये राहत होतो. ती गेल्यानंतर मी एकटाच काय करणार. मुलीनी हे केलं आणि त्याच्यामध्ये ती कुठे कंपल्शन आणि हे नाही, तुम्ही माझ्या जवळ असलं पाहिजे म्हणून इकडे इकडे राहा. जर तुम्हाला नाही वाटलं तर तुम्हाला परत इकडे यायचं असेल तर इकडे राहा. छान. आणि तिथे मी ठरवलं की नाही बरोबर आहे, ती माझा विचार करते ना, मग मला तिचा विचार करणं किती गरजेचं आहे. किती छान. आणि अक्षयनी म्हणतो ना आपण की ते ना की बायको गेल्याचं दुःख आहे आणि 37 वर्ष केलेला संसार आणि अचानक तर तिची स्टेजच तशी होती की त्यामुळे ते जाणं म्हणजे ते म्हणतो ना तिचं जे काय तिच्या आयुष्यात तिचा जो पार्ट होता तो तिने निभावला. चांगले आनंदाचे क्षण आम्हाला दिले, आम्ही तिला आनंदाचे क्षण दिले. आमच्या तिघांचं म्हणजे बॉन्डिंग होती. आम्ही मित्र, आम्ही एकमेकांशी म्हणजे प्रत्येक गोष्ट फॅमिलीमध्ये सांगितली जायची. मला असं मी आता काय करू, नाही तर कोणतरी वेगळा मित्र आहे वगैरे असं काही नाही. त्यामुळे बॉन्डिंग आणि सगळं असल्यामुळे ना, त्यामुळे ते कणखरपणा आणि म्हणतो ना आपण ती मॅच्युरिटी आली कुठेतरी. ठीक आहे, ते गेली अमुक होतं, आता तुम्हाला काय राहाडगाड काय थांबत नाही. त्यामुळे तुम्ही किती वेळ दुःख उघडत बसायचं याला पण मर्यादा आहेत. त्यामुळे स्वतःच्या मनाचं सांत्वन स्वतःच कसं करावं हे अक्षयनी आणि परीने शिकवलं. पण अक्षयची संपर्कात कधी तुम्ही आलात, म्हणजे ह्याच वेळेला हे झाल्यावर का? नाही, हे झालं नाही, परी कसे ओळख? परीपासून होतं, बायको असताना पण संपर्क होताच ना. हो ना. परीच्या रिलेशन मध्ये तो असल्यामुळे आमची ओळख झाली. अच्छा, ओके. त्यामुळे मग ते आता तर ऋणानुबंधच झालेत ना, प्रश्नच की त्यामुळे ते कसं जरा काय कुठे झालं का हक्काने त्याला फोन करतो आणि मन मोकळेपणाने बोलतो त्याच्याशी. हो. पण तेवढंच जे काय असेल ते मनमोकळं सांगतो. अरे, तुम्ही आता स्वामींचं नाव घेतलं, हो. तुम्ही देवाला मानणारे म्हणजे हो. अगोदरपासून का पहिल्यापासून. तुमचं कुलदैवत? माझं नाव कुलदैवत मंगेश महालक्ष्मी. मी गोव्याचा. आम्ही पण गोव्याचे. येस. सारस्वत. छान छान. सारस्वत. GSB. येस. किती छान, किती छान, मस्त. मग गोव्याला जाणं होतं तुमचं? गोव्याला जाणं कमी होतं तसं, कारण मुळात कसं मूळचे आम्ही मुंबईकर. खरंच. म्हणजे कुलदैवतापुरतं तेवढं जाणं होतं. महारुद्र वगैरे काय असेल तर तेवढं व्हायचं. ते सगळे झालेले आहे आता. त्यामुळे देवापुरतं असतं आणि ठीक आहे, म्हणजे जास्त देवदेव करत नाही. पण तरी स्वामींचं तुम्ही आता नाव घेतलं तर त्यांचा काही अनुभव असा वगैरे कसं आहे, म्हणजे अगोदरपासून घरापासून देवाला मानणार म्हणून काही अनुभव वगैरे असे काही तुमचे? अनुभव म्हणजे ना ते शक्ती मग काय माहितीये ना की ते म्हणतो ना तुम्हाला की दिसत नाही आपल्याला. ते मी आता माझ्याकडे एक फ्रेम आहे स्वामींची, मी असं कॉन्सन्ट्रेट करून बघायला लागल्यानंतर ना आपल्याला जाणवतं की त्यातनं काहीतरी वाईब्स आपल्याला मिळत आहे. थोडंसं चेहरा हलतोय, डोळे लक 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 होत आहेत असं दिसतं. आपण कनेक्ट बोलायला लागतो आणि बोलतो मी. वा. आता इव्हन बायको गेल्यानंतर पण तुम्हाला दुःख हलकं करण्यासाठी ते जे तुम्हाला देतात ना, गाईड करतात ना, अप्रतिम. मला लिहायची आवड आहे. याचं कारण माझा मित्र किरण येलेम
म्हणून किरण येले. येले. ओके. किरण येले नावाचा माझा मित्र आहे, हा. जो खूप प्रतियश कवी आहे, लेखक आहे. त्यामुळे ना येले म्हणाला. येले येले येले. ओके. तर त्यामुळे ते जे आहे ना, मी थोडस हे झालं. सॉरी, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की स्वामींच्या इथे फोटोमध्ये बघून तुम्ही हा, म्हणा बघितल्यानंतर ना ते कुठेतरी कनेक्ट होण्यासाठी कनेक्ट. लिहिण्याचं तुम्ही हा, तर हा हा लिहिण्याची आवड, हा बरोबर. तर त्याच्यावरून तुम्ही सांगत होता. तर त्यामुळे काय होतं ना, मी लिहायला मला काहीतरी थॉट आला की आता बायको गेल्यानंतर ना, सुरुवातीचे काही दिवस मला खूप जड जात होते. मग मी रात्री काय करायचो, रात्री मनामध्ये खूप दाटून यायचं आणि मग मी लिहायला लागायचो. ते लिहिणं माझं एकटाकी असायचं. तर लिहून सुरू झालं का मी मला जे व्यक्त व्हायचं तिच्या बाबतीत, तू गेलीस जाऊन, तुला आज 1 महिना झाला, अमुक तमुक, तुझी जाणीव होते, अमुक तमुक, सगळं डिटेलमध्ये. आणि त्या भावना सगळ्या मी बघायचो आणि ते सगळं लिहून झाल्यानंतर ते वाचायचो. मनमुराद मनसोक्त रडायचो. आणि ते रडल्यानंतर ना खूप हलकं व्हायचं. म्हणजे काय ना, आपण मनातल्या मनामध्ये कुढणं असतं ना, प्रोसेस पण चांगली आहे तशी. तर त्यामुळे ते ती नंतर सवय लागली. वा. की दिवाळ सण आला आणि कसं असतं ना काहीतरी कोणाच्या माध्यमातून कोणतरी तुम्हाला ते मेसेज देत असतात. हो. स्वामींचं सांगते अगदी अगदी. की उदाहरणार्थ माझ्याकडे आता काम करायला बाई होती, जेवणवाली बाई होती. दसरा का काहीतरी आला होता आणि ते सण आला. बरं, सणात ती माझी बायको होती, ती पूजा आणि सगळ्या याच्यामध्ये ती म्हणजे कम्प्लीट डेकोरेट, म्हणजे सजवणं, हम्म. देवारा सजवणं, ओके. देव घासून पुसून चांदीचे देव असे लखलखीत करणं आणि मग ती लक्ष्मीपूजनाच्या वेळी मला बसून माझ्याकडनं पूजा करून घ्यायची. वा. त्यामुळे ते सगळं असं ना. आणि यावेळी ती नसताना ना, मिस होत. हा नको करूया यावेळी दसरा, काय तोरण बिरण आणायचं नाही, बरोबर. असं मनातल्या मनात विचार चालले. ती काम करणारी बाई होती, ती म्हणे, हो बसून का राहिला, जा तोरण आणा ना. म्हटलं हा हो, नाही नाही, जा जा जा, पहिले जा, लवकर जा. काय नाही, मी यंत्रवत उठलो, खालती गेलो, तोरण आणलं, लावलं. कुठेतरी जाणवलं की कोणतरी बोलते. कोणी तो मी बोललाय, अगदी कोणतरी सांगते. त्यामुळे ते होतं. तसं. आता मी घरातनं बाहेर पडल्यानंतर बायकोच्या आठवण्यात मी आभाळात बघतो, आकाशात बघतो, ती आहे असं मी चाललोय अमुक ठिकाणी, बघा जरा लक्ष द्या. तर सुरुवातीला ती गेल्यानंतर आपल्या मुलुंडच्या इकडे जो आपला मठ आहे, हो हो. हायवर जाताना अशी शुक्राची चांदणी दिसायची. त्या चांदणीमध्ये ती आहे असं आहे. म्हणजे मी कल्पना विलास माझा भरपूर आहे. चांगलं आहे ना, काय वाईट आहे. त्यामुळे त्या चांदणीकडे, शुक्राच्या चांदणीकडे बघायचं आणि सांगायचं, बघतेस ना, आहेस ना. सो नाईस, सो नाईस. खूप छान. आणि ते सांत्वन म्हणतो ना आपण, स्वतःचं सांत्वन स्वतः करून स्वतःला परिपक्व करणं जे म्हणतो ना, ट्रॅक वरती काढी. ट्रॅकवर आणणं. आणि मी स्वतःला बिझी करून घेतलेलं आहे खूप छान, सतत. खूप छान. कारण तुम्ही एकटे राहिलात की घर खायला उठणार, मग काय ना काहीतरी हे होणार. त्यामुळे मी सतत काय ना काहीतरी जे मिळेल ते. काम. त्यामुळे आता म्हणजे किती पैसे मिळतील, काय मिळतील, हे दुय्यम झालेलं आहे. मला बिझी राहणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. पण ह्या एकटेपणामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींनी खूप सपोर्ट म्हणा किंवा काय म्हणा, हा, मित्र तुम्ही म्हणालात आता बिहाइंड द सीन्स हर्षदाजी आणि आले भेटायला. हो, नाही ना, असे खूप हर्षदा जण म्हणजे- आहे, आदेश बांदेकर आहेत. हे अशा वेळेला काय होतं की असे मित्र कोणी फोन पण केला किंवा भेटायला आले तर थोडंच बरं वाटतं. नाही, खूप फरक पडतो, तर असे खूप फरक पडतो. म्हणजे कसं असतं ना, आता हर्षदा वगैरे वर्षानुवर्ष कधी संबंध नसायचा, पण ती आवर्जून, नाही मला मी येते तुझ्याकडे, येऊन ती अर्धा तास बसली होती. किती छान. खूप सुख देऊन जातात. अगदी ते शब्दात आपण सांगू शब्दात नाही व्यक्त करू शकत आपण. प्रत्येकाला जमते असं नाही, पण जे आले जमलं ते आहे ते खूप चांगले. वादच आहे. असे खूप तुमचे इंडस्ट्रीमध्ये तर हा, मित्रमंडळी आहेतच. मित्रमंडळी भरपूर, माझा मित्र संचय म्हणजे भरपूर आहे, भरपूर आहे. वाव, मस्त. आणि तेच जगाला बळ देतात ना. अगदी तर त्याच्यामध्ये आपण आपलं नर्म विनोदी आणि हा हू त्यांना लागतो टाइमपासला. येस, अरे तू ये रे, मग आपलं असणं त्यांच्या दृष्टीने महत्वाचं किती असतं. महत्वाची गोष्ट आहे खरं. पण ह्या आता हे थोडस आपण ह्या बाजूला गेलो तर तुमचा हा प्रवास जो चाललेला होता ह्या काळामध्ये, म्हणजे सुरुवातीपासून आपण म्हणूया, कोणती भीती होती का काम करताना, काम मिळताना, किंवा कुठली अशी भीती होती का कायमची?
प्रत्येकाला असते. सुरुवातीला असायची. सुरुवातीला मला बारीक बारीक गोष्टीचं टेन्शन यायचं ओके. खूप. म्हणजे मी म्हटलो ना की हे अक्षय आणि हे सगळी मंडळी भेटल्यानंतर ना ते आता ते सगळं गेलं. स्थिर झालं. पण सुरुवातीला बारीक बारीक गोष्टीचं पण म्हणजे सकाळी उठल्यानंतर पण आता आता काय करायचं, काहीच नाहीये. हा. कामाची काम न मिळण्याची. आणि बरं हे क्षेत्र आहे ते सगळं इंडेफिनेट आहे. हो, एक्झॅक्टली. ते काय भरोसा नाही. मग आज तुमच्याकडे काम आहे 3 महिने नुसतं बसावं लागतं. बरोबर. पण म्हणतो ना ते संधी देतात. अगदी. जेव्हा मी बोलतो ना अक्षय बरोबर, हे काळजी करू नकोस, चिंता कसली करतोस, आहे ना मी. सो नाईस. एवढं पाठबळ मिळतं. हा, नुसतं बोलल्यानंतर सुखावतो ना आपण. एक्झॅक्टली. आणि जे आहे बरं, मी काय फार महत्वाकांक्षावाला माणूस आहे. जे आहे त्याच्यामध्ये मी सुख मानणारा माणूस आहे. So nice. त्याच्यात आनंद आहे. कमी, त्यामुळे हा. सगळ्या गोष्टी बरोबर होतात. पूर्वी कसं होतं, पूर्वी दर 10 मिनिटांनी पाकिट काढून किती पैसे राहिलेत, हो, बरोबर. 500 रुपये आहेत. आता ते नाही. आता पाकिटच बघत नाही मी, पासबुक पण बघत नाही. कारण चिंताच मिटल्या ना. आणि आता गरजा पण कमी आहेत तसं म्हटलं तर. कारण पैशाचं सोंग आपण आणू शकत नाही, म्हणून हा हा, आणि मुळात आपल्याला जो आनंद मिळतो, जगण्याचा आनंद आहे, तो घेणं हे जास्त महत्वाचं आहे. खूप छान, खूप छान. पण म्हणजे काम न मिळण्याची ही अनसर्टनिटीची ही भीती होतीच कायम. या लाईन मध्ये जेव्हा हो. चूज केलं हो तुम्ही, हो हो. तर ही भीती, जो जॉब मध्ये पण जातो त्याला पण खात्री नसते. वडील सांगायचे ना. तरी त्याला माहिती असते की 1 तारखेला काहीतरी पगार येईल, जॉब आहे तो. हो, इथे तसं नसतं. नाही. म्हणून म्हटलं मी, तर ती एक भीती होती का काय? किती होती. आणि वडील पण सांगायचे की बस झालं ना, हे काय खरं नाही तुझं याच्यामध्ये, कर ना नोकरी कुठेतरी. बरं. पण काय? ते काय म्हणतो ना, ते लिहिलेलं होतं, नियतीने सांगितलं की नाही हे करणे का. हा प्रवास घेतलेला आहे तर हे होणारच आहे. तुमचा असं आयुष्यात कुठला टर्निंग पॉइंट वगैरे आला का, हे काम करता करता, सुरुवातीपासून ठाण्यावरून काही कुठलं टर्निंग पॉइंट म्हटलं तर असं काही होता? टर्निंग पॉईंट म्हणजे हेच म्हणजे ह्या ज्या व्हेरिएशन मिळायच्या ना, की आधी हे आता- म्हणजे मी आता एमआर पण केलेलं आहे. हो हो. मी काय केलेलं नाही. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये पण काम केलं, रेडिओ विकलेले आहेत. रेडिओ विकलेली. 190 एलाइट रेडिओ नावाचं दुकान होतं ठाण्यामध्ये. ओके. तिथे मी काहीतरी 190 रुपयाचा कुठला तरी रेडिओ होता. ते रेडिओ विकायचो. वा. आणि त्या पण पहिली मोठी संधी तुमची कोणी दिली तुम्हाला कामाची? पहिली सिंधी म्हणजे हे एक तर कलासर्गम नावाच्या संस्थेमुळे त्यामुळे तिथून सुरू झालं. की कुठल्या काम, व्हेंटिलेटर मध्ये पण तुम्हाला हे कसं मिळालं? व्हेंटिलेटर मूवी जी आहे, व्हेंटिलेटर मध्ये जबरदस्त पिक्चर, हो. अजूनही मधून कुठे लावला की मी पूर्ण बघतो. फोटोकॉपी नावाचा एक सिनेमा होता, हो, डॉक्टर नेहा राजपालचा. ऐकलं. तर तिथे रोहन मापुसकर हा कास्टिंगसाठी होता. ओके. आणि तेव्हा नेहा राजपालची आणि माझी ओळख होती. मी रोहनला सांगितलं का की ह्यांना जरा बघा कास्टिंगसाठी. ओके. मग त्याच्यामध्ये मी काम केलं. आणि त्याच्यानंतर मला रोहन मापुसकरने फोन केला की बाबा जरा येऊन भेटा. हा. प्रियंका चोप्राचं प्रोडक्शन होतं. हो, माहिती. बोलवलं त्यांनी मला. बोलवलं आणि मग त्यांनी सांगितलं जरा हे एवढं जरा इम्प्रोव्हाइज करून दाखवा. आणि जरा 1 तास वगैरे ऑडिशन घेतली माझी. रोहन मापूस. हो. आणि ते गरजेचं होतं ना. आणि म्हणजे इतक्या पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा म्हणजे कास्टिंग करणं हे तुम्ही आता जिगरी- behind the scenes मध्ये सांगत होतात की त्याची एक वेगळी सिस्टीम होती हो, ते ऑडिशन वगैरे घेण्याची. कास्टिंग करणं हे खूप जिकरीचं काम आहे. आणि रोहन मापुसकर हे सगळ्या नंबर 1 नाव आहे सध्या क्या बात. इंडस्ट्रीतलं, हिंदी मराठी दोन्ही. हो, हिंदीमध्ये पण. वादच नाही. वादच मला वाटलं मराठीमध्येच. नाही, दोन्ही. ओके. त्यामुळे तो एकदम, आणि ते मस्त आहे कॅरेक्टर. आणि मग तो इम्प्रेस करा, असं करा तसं करा, गोष्ट वगैरे सांगितली नव्हती, जरा असं करा. प्रेक्षकांना आणि मला ऐकायला आवडेल परत की कसं होतं, लाईव्ह सांगा. आता एक काम कर, अमुक सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं कराल. हा बोला, बरं जे बोला मी बोलायचं. हा, हे बरोबर आहे, त्यातलं फक्त हे वाक्य घेऊ नका, हे वाक्य काढा आणि अजून काय करता आलं बघा. मग मी ते करायचो. मग ते म्हणाला ते काम करा, आता टोपी काढा आणि चष्मा लावा. मग चष्मा लावा. आता एक काम करा, चष्मा काढा आणि टोपी घाला. आता चष्मा आणि टोपी दोन्ही काढा. ठीक आहे. आता जरा अजून थोडस त्याच्यामध्ये ना हे जरा ह्या फिलिंग्स येऊ द्या, थोडं इरिटेशन येऊ द्या, किंवा थोडी कचकच येऊ दे, असं सांगितलं. डायलॉग द्यायचे नाही. इम्प्रोव्हाइज करा. मी ऍक्टर म्हणून किती
बापरे, तुम्ही काय आहात म्हणजे काही डायलॉग नाही, काही नाही, पण असंच बोला किंवा काही. करा, तर ते सगळं शूट केलं जायचं. ते झालं. आणि व्हेंटिलेटरचा किस्सा तर म्हणजे नंतर नॅरेशन जे Yes. होतं, हा, ते नॅरेशन बघायला आम्ही गेलो. राजेश मापुसकर डायरेक्टर, त्यांचं नॅरेशन होतं. Right. तर प्रसन्न पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे.